माझी ओळख आत्ताच आमचे जवळचे मित्र डॉक्टर संतोष डोकरे साहेबांनी आपल्याला परिचय करून दिला. डोकरे साहेबांसोबत मी गेल्या 15 वर्षापेक्षा जास्त सोबत आम्ही काम करतो आहे. आपल्यासोबत संवाद साधण्याची संधी मला त्यांनी उपलब्ध करून दिली. त्यांनी मला अचानक एकदा फोन केला की सर म्हटलं तुम्हाला नागपूरमध्ये यायला जमेल का. म्हटलं काय विशेष नाही. म्हटलं कृषी प्रदर्शन आहे ॲग्रोव्हिजन आणि त्यात म्हटलं मला तुमचं मायक्रो इरिगेशनवरती आपलं व्याख्यान हवं आहे. म्हटलं ठीक आहे हरकत नाही. मी त्यावेळेस नांदेडला होतो आणि तिथला कार्यक्रम आटपून आम्ही इकडे आलेलो आहे. पुन्हा एकदा मी जैन इरिगेशनच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. खरं म्हणजे आता सूक्ष्म सिंचनबद्दल बोलायचं डोकरे साहेब आता जवळपास ह्या तंत्रज्ञानाला 30 वर्ष झाली जवळपास आणि 30 वर्षानंतर पुन्हा या संदर्भात आपल्याला बोलायचं म्हणजे हा विषय आपल्याला नीट समजून घेतला पाहिजे. आणि शेतीमध्ये सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करणं ही आता काळाची गरज झालेली आहे. कारण आपला उत्पादनाची पातळी जी आहे उत्पादनाची पातळी आणि होणारा खर्च आणि त्यापासून मिळणारा नफा याचे काही ताळमेळ बसत नाही. त्यामुळे आपल्या हातामध्ये भावाचा आपल्या हातामध्ये जरी विषय नसला तरी मात्र आपल्याला उत्पादन काढणं आपल्या हाती आहे आणि उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करायला पाहिजे ते प्रयत्न आपण करायला हवेत. जैन इरिगेशनच्या बाबतीत सांगायचं म्हटलं ही जगातली अशी एकमेव कंपनी आहे. बहुतेकांना फक्त ठिबक सिंचन आणि पाईपबद्दलच माहिती आहे, परंतु जैन इरिगेशन ही जगातली एकमेव कंपनी की ठिबक सिंचनासाठी लागणाऱ्या सर्व छोट्या घटकांची निर्मिती आम्ही करतो. शेतीसाठी लागणारे जे काही महत्त्वाचे घटक जे आहेत ते आणि त्याचे शेतकऱ्यांना पुरवठा करतो आम्ही. त्याच्यामध्ये पाईप असेल, ठिबक सिंचन असेल, टिश्यू कल्चरची रोपं असतील. आता अलीकडे मोसंबीची आम्ही रोपं डेव्हलप केली, केळीची आहे, डाळिंबाची आहे, स्ट्रॉबेरीची आहे. त्यानंतर त्यासाठी त्या पिकाच्या बाबतीमध्ये इत्थंभूत प्रशिक्षण देण्याची आमच्याकडे स्वतंत्र यंत्रणा पण आमच्याकडे. जैन हिल्सला आमचं स्वतःचं कृषी संशोधन केंद्र आहे आणि या कृषी संशोधन केंद्रावरती प्रशिक्षणाची व्यवस्था आमच्याकडे आहे आणि प्रत्येक पिकाचं इत्थंभूत प्रशिक्षण आम्ही तिथे देतो. प्रशिक्षणानंतर त्याने उत्पादित केलेला जो काही भाजीपाला असेल, फळं असतील ते आम्ही आमच्या पद्धतीने आमची जी काही पॉलिसी ठरलेली आहे त्या पद्धतीने आम्ही विकत घेतो आणि त्याच्यावरती प्रक्रिया करतो आणि प्रक्रिया करून जे काही तयार होणारे पदार्थ जे आहेत म्हणजे ज्यूस असेल, पल्प असेल, प्युरी असेल, कॉन्सन्ट्रेट असेल, हे सर्व आम्ही सुरुवातीला मधल्या काळामध्ये आम्ही एक्सपोर्ट करत होतो. आता आमची पॉलिसीबद्दल आम्ही त्या डोमेस्टिक मार्केटिंगमध्येसुद्धा सुरू केलेलं आहे. कदाचित तुम्ही आमचा प्रॉडक्ट मार्केटमध्ये टेस्ट पण केला असेल. माझा नावाचं प्रॉडक्ट कोका कोलाचं मार्केटिंग करतं, तर माझा नावाचं प्रॉडक्ट हा आमचा स्वतःचा प्रॉडक्ट आहे. आम्ही कोका कोलाला मँगो पल्प आम्ही सप्लाय करतो. अशा पद्धतीचं हे व्हॅल्यू चेन कंप्लीट करणारी अशी एकमेव कंपनी जगातली जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड जळगाव अशी कंपनी आहे. त्याचे सर्व ब्रँडेड जे आहेत, ब्रँडेडच्या ज्या इक्विटीज ज्या आहेत त्या क्वालिटी आणि इक्विटी याच्या बाबतीमध्ये जैन इरिगेशन 1 नंबरवरती आहे. त्यामध्ये ठिबक सिंचन आहे, पाईप आहे, टिश्यू कल्चर आहे, सोलार आहे, त्याच्यानंतर टिश्यू कल्चर आहे, असे बरेच प्रॉडक्ट आमचे आहेत. आता हे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये निसर्गतः बदल होत असतात. त्यावेळेला जर आपण मोबाईल फोन येण्याच्या आधी जर आपण म्हणत असू की हातामध्ये फोन येऊन आपण फोन करून बोलू तर त्यावेळेला आपल्या मनाला पटलं नसतं. लँडलाईनवरनं आपण मोबाईल फोनवरती आलो. त्याच्यानंतर क्रिकेट मॅच होती, टेस्ट मॅचनंतर वन डेवर आलो आपण. वन डेवरनं आता 2020वरती सुरू झालं. कारण दिवसेंदिवस आपल्यामध्ये जो काही बदल घडतो आहे तोच बदल मला शेतीमध्ये अपेक्षित आहे. पूर्वी असं म्हणतं की आपण असं वाटतही नव्हतं की आपण पाणी विकत घेऊन पिऊ असं, परंतु आता खूप कमी लोक राहिले असेल की त्यांनी मिनरल पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन पाणी पित नसतील. हे जे बदल आहेत ह्या बदलानुसारच निसर्गात आपल्याकडे बदल होत असतात आणि या बदलाच्या अनुषंगाने आपल्याला शेतीमध्ये सुद्धा बदल करणं हे गरजेचं आहे. हेच तुम्हाला दाखवतो. तुम्ही लँडलाईनवरनं आपल्याला मोबाईल फोन कसे आले, आता तर स्मार्टफोन आले, आता अँड्रॉईड फोन आले. तर हा बदल आपल्याला अपेक्षित आहे. माझा सूक्ष्म सिंचन पद्धतीवरचा व्याख्यान असल्यामुळे पहिलेच मी स्लाईड तुम्हाला दाखवते. पारंपरिक पद्धतीची कांदा लागवड जी आहे ती आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानावरती लागवड कशी करता येईल याचे बोलकं उदाहरण दाखवलेलं आहे, ज्याचा उत्पादनाशी संबंध डायरेक्ट आहे. तुमचं 200 ते 300 फूट उत्पादन या पद्धतीनं आपलं वाढू शकतं. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या ॲग्रिकल्चरबद्दल थोडीशी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. साधारण टोटल आपल्याला 175 लाख हेक्टर क्षेत्र आपल्याकडे शिल्लक आहे आता शेती योग्य.
आणि त्यातलं 18% बागायती क्षेत्र आहे आणि उरलेलं 82% जे आहे ते कोरडवाहू क्षेत्र आहे. त्यापैकी 10 लाख हेक्टर क्षेत्र हे ऊसाचं आहे, त्याचं 5.71% पर्सेंटेज आहे, परंतु त्यासाठी लागणारं पाणी खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. यामध्ये साधारणतः सरफेस वॉटर जे आहे कॅनल इरिगेटेड 60% आहे आणि ग्राउंड वॉटर जे आहे ते 40% आहे. टोटल इरिगेटेड एरिया जर बघितला आपण साधारणतः कॅनल इरिगेटेड खाली 30 लाख हेक्टर आहे आणि मायनर इरिगेशन खाली 6 लाख हेक्टर आहे आणि ग्राउंड वॉटर जो आहे म्हणजे तुमचं विहिरी असतील बोरवेल असतील त्याच्याखाली 20 लाख हेक्टर आहे. असे पण 56 लाख हेक्टर क्षेत्राची आपली कॅपॅसिटी आपण निर्माण केलेली आहे. आता हे आपल्याला नवीन तंत्रज्ञान वापरायची गरज काय? नवीन तंत्र वापरायची गरज आपल्याला एवढ्या करता आहे की आपल्याला आपण बघतोय की स्वातंत्र्य काळामध्ये आपली जी 35 कोटी लोकसंख्या जी होती आता 2016मध्ये जवळपास 125 कोटीवरती आपण पोहोचलो. क्षेत्र मात्र तेवढंच आहे, मात्र किंबहुना क्षेत्र कमी होत चाललेलं आहे. लोकसंख्या मात्र 35 कोटीवरून 125 कोटीवरती गेली, क्षेत्र मात्र दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. त्यामध्ये तुमचे रोड्स असतील, बिल्डिंग्स असतील, गोडाऊन्स असतील, धरण असतील, तुमच्या रेल्वेज असतील, बऱ्याचशा गोष्टीसाठी ती जमीन वापरली गेलेली आहे आणि वापरली जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जमिनीचं क्षेत्र कमी होत चाललेलं आहे आणि लोकसंख्या मात्र पटीने वाढत चाललेली आहे. त्यामुळे आपल्यासमोर एक मोठं चॅलेंज आपल्यासमोर आव्हान आहे की कमी जागेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल ते आणि ते आव्हान पेलण्यासाठी आपल्याला पारंपरिक शेती करून चालणार नाही. दुसरा रॅपिड अर्बनायझेशन जे म्हणजे आता खेडेसुद्धा आता शहरासारखे आपल्याला होऊ लागलेले आहेत. त्यामुळे आपल्याला लक्ष जे आहे ते आपल्याला उत्पादन जास्तीत जास्त कसं वाढवता येईल आणि गुणवत्ता चांगली कशी मिळते यासाठी आपल्याला प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये पाणी व्यवस्थापन आणि खतांचं व्यवस्थापन या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. आता प्रत्येकजण शेती करत असताना कोणत्या पिकाची लागवड करतो त्यावेळेस बियाणं वापरतो, कोणी रोपं वापरतं, त्यानंतर बियाण्याला प्रक्रिया करतं, सेंद्रिय खतं वापरतात, रासायनिक खतं वापरतात, सिंचनाकरता पाण्याचा वापर करतो आपण, मजूर आहे आणि पीक संरक्षण औषधी आहे. पारंपरिक शेती पद्धतीमध्ये ह्या घटकांची कार्यक्षमता अवघी आपल्याला 30 ते 35% मिळते. जे डायरेक्ट उत्पादनाशी संबंध आहेत, पाणी असेल, खतं असेल, मजूर असेल किंवा पीक संरक्षण औषधी असेल, यांची कार्यक्षमता जी आहे, जे निविष्ठा वापर कार्यक्षमताला इनपुट यूज एफिशियन्सी जी आहे ती अवघी 30 ते 35% मिळते. म्हणून आपल्याला उत्पादन हे कमी मिळतं. मग याकरता आपण चार्ट जर बघितला आपण साधारणपणे कोणत्या घटकाचा किती टक्केवारीचा त्याचा फरक दिसून येतो बघून आपण खतांचा जवळपास 41% आहे, इरिगेशनचा 27% आहे, प्लांटिंग मटेरियलचा 13% आहे, डबल क्रॉपिंग सिस्टीमचा 10% आहे आणि लँड रिक्लेमेशन आणि अदर सोर्सेस जे आहेत त्याच्यामध्ये बाकीचे घटक त्याच्यामध्ये येतात ते 9% आहे. हे दोन्ही घटकांचा संबंध जवळपास किती आहे? 68% दोघांचा महत्त्वाचा त्याच्यामध्ये आहे, पाणी आणि खतं. म्हणून आपल्याला पाणी आणि खत व्यवस्थापनावरती जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. अजूनही आपला शेतकरी जो आहे भारतातला असो, महाराष्ट्रातला असो, पुढच्या राज्यातला असो, अजूनही आपला शेतकरी पाणी आणि खतं पिकांना देत नाही आहे. पाणी तो अजूनही जमिनीला देतो आहे आणि खतंही अजून तो जमिनीला देतो आहे. त्यामुळे या समस्या आपण उद्भवलेल्या आहेत आणि दोन्ही घटकांची कार्यक्षमता अवघी आपल्याला 30 ते 35% आपल्याला मिळते. जर आपण सिंचनासाठी पाणी व्यवस्थापनची व्यवस्था बघितलं आपण कार्यक्षमता तर शेतीमध्ये साधारणपणे मोकाट सिंचन पद्धती ज्याला आपण पाटपाणी पद्धती म्हणतो, दुसरी तुषार सिंचन पद्धती म्हणतो आणि तिसरी आपण ठिबक सिंचन पद्धती. या 3 सिंचन पद्धतीचं आपण जर पाणी वापर कार्यक्षमता जर बघितली आपण साधारणपणे पाटपाणी पद्धतीमध्ये जर मोकळं पाणी शेतामध्ये भरलं आपण तर साधारणतः त्याची कार्यक्षमता 30 ते 40% मिळते आपल्याला. त्याच पाण्याचा आपण जर लांब सरी पद्धतीने आपण सरीवारंभा पद्धतीने वापर जर केला तर साधारणतः 40 ते 45% त्याची कार्यक्षमता आपल्याला मिळते. आणि तुषार सिंचन पद्धतीने आपण पाण्याचा वापर जर केला तर त्याची कार्यक्षमता आपल्याला 70 ते 75% आपल्याला मिळते. काही रेनकोट सिस्टीम आम्ही डेव्हलप केल्या आहेत स्प्रिंकलरमध्ये, त्याची कार्यक्षमता 85% कार्यक्षमता त्याची आहे आणि ठिबक सिंचन पद्धतीची कार्यक्षमता 90 ते 95% त्याची पाणी वापर कार्यक्षमता आहे. आता एक क्षेत्राची आकडेवारी जर बघितली की साधारणतः भारतामध्ये राज्यामध्ये आपल्या कॉटनचं क्षेत्र जे कापसाचं हे 42 लाख हेक्टर क्षेत्र आहे, ऊसाखाली जवळपास 10 लाख हेक्टर क्षेत्र आहे, फळबागांसाठी जवळपास 16.5 लाख हेक्टर क्षेत्र फळबागांखाली क्षेत्र आपलं आहे आणि भाजीपाल्याखाली 6.5 लाख हेक्टर क्षेत्र आहे, मसाला पिकाखाली 2,10,000 हेक्टर क्षेत्र आहे आणि फुलशेतीमध्ये जवळपास 16,000 एवढं क्षेत्र फक्त आपल्याकडं फुलशेतीमध्ये आहे आणि ग्रीन हाऊसेस त्याला आपण नियंत्रित शेती म्हणू त्याच्याकरता 375 हेक्टर क्षेत्र आपलं क्षेत्र आहे. साधारणपणे पाणी व्यवस्थापनामध्ये जी पाटपाणी पद्धती वापरतो आपण त्याच्यामध्ये जर जास्त पाणी जर दिलं गेलं तर काय होणार आहे?
म्हणजे भरपूर पाणी जर तुम्ही शेतामध्ये दिलं पिकांना तर त्यामध्ये पिकाची वाढ खुंटते, पिकाची पानं लाल पडू लागतात, पिकाची पानाची साईज लहान होतो, पिकांची मुळं काम करत नाही, कधी कधी मुळंसुद्धा सडतात आणि अधिक जास्त जर पाणी दिलं तर फुलांची गळसुद्धा होते आणि फळांची साईजसुद्धा लहान होते, मुळं काम करत नाही, त्यामुळे मुळांचा जो हवा राहत नाही, ऑक्सिजन राहत नाही मुळांच्या क्षेत्रामध्ये आणि त्यामुळे अन्नद्रव्याचं शोषण ते मुळं करू शकत नाही. त्याचा डायरेक्ट परिणाम हा उत्पादनाशी होतो, त्याचबरोबर गुणवत्तेसुद्धा त्याचा परिणाम होतो आणि अर्धा जर जास्त शेतामध्ये राहिली, तुम्ही पाटपाणी जर दिलं तर अर्धा शेतामध्ये जास्त राहणार आहे आणि त्याचे बुरशीयुक्त रोगाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त त्याच्यामध्ये होणार आहे, त्यामुळे तुमचा खर्चसुद्धा त्याच्यामध्ये वाढणार आहे. त्यामुळे ओव्हर इरिगेशनचा काय परिणाम होतो हे तुम्हाला दाखवलं. दुसरं अंडर इरिगेशन, जर पिकाला पाणी कमी दिलं, पिकाला पाणी दिल्यानंतर काय होणार आहे, पुन्हा पिकाची वाढ होणार नाही, मुळं काम करणार नाही, अन्नद्रव्य घेता येणार नाही, पानं लहान राहतील, फुलं गळतील, फळांचं साईज लहान राहील, दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये. म्हणून आपल्याला पिकांना पाणी देणं किती गरजेचं, किती दिलं पाहिजे पाणी. ॲक्च्युली पिकं त्याच्या मेटाबॉलिक प्रोसेससाठी फक्त 1.5% जास्त पाणी घेत नाही, परंतु ती 1.5% लेवल मेंटेन करण्याकरता आपण जमिनीमध्ये इरिगेशन करत असतो, पिकांना देत असतो आणि त्याकरता पिकांमध्ये जे काही झायलम आणि फ्लोएम ज्या नलिका असतात यांचं काम निरंतर कार्यरत राहण्यासाठी पाणी हा मीडिया लागत असतो. जोपर्यंत पाणी हे माध्यम त्या ठिकाणी नसणार नाही तोपर्यंत त्या झायलम आणि फ्लोएमचं काम चालू राहत नाही आणि एकही नलिका जरी बंद पडली तरी त्याचा उत्पादनाशी डायरेक्ट संबंध त्याचा असतो. पाटपाणी पद्धतीमध्ये जर बघितलं आपण, समजा 2 पाण्याच्या पाण्याचं अंतर 10 दिवस असेल तर 10 दिवसामध्ये पहिले 3 दिवस खूप जास्त पाणी पिकांच्या मुळांजवळ असतं, तिथे मुळांजवळ तुम्ही खतं दिलेले असतात, परंतु पिकांच्या मुळांजवळ हवा नसते, त्यामुळे पिकाची पांढरी मुळं अन्नद्रव्याचं शोषण करता येत नाही. पुढचे 3 दिवस वापसा अवस्था येते, बाष्पीभवन जसं काही पाणी ग्रॅव्हिटीचं फ्लोअर झिरपून जातं, त्या ठिकाणी वापसा अवस्था निर्माण होते आणि ही वापसा अवस्था कायम राहत नाही, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्सने पाणी झिरपून जायची क्रिया सातत्याने सुरू असते, बाष्पीभवनाची क्रिया पण सातत्याने सुरू असते. शेवटी 2 ते 3 दिवसामध्ये पिकांच्या मुळाजवळ पाणी राहत नाही, पाणी मुळांच्या खाली निघून जातं आणि त्यामुळे पहिल्या 3 अवस्थेमध्ये सॅच्युरेटेड कंडिशन असते, त्याला संपृक्त अवस्था म्हणतो आपण, मधल्या टप्प्यामध्ये वापसा अवस्था असते आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये परमनंट विल्टिंग पॉईंट, ज्याला आपण मरणोक्त बिंदूकडे पिकं झुकलेलं असतात. त्यामुळे 100 दिवसाचं जर पीक असेल तर फक्त तुमचं पीक 30 ते 40 दिवसच वाढतं, बाकीचे 60 दिवस पिकांची वाढ होत नाही, त्यामुळे तुम्हाला अपेक्षित उत्पादन मिळणं शक्यच नाही. म्हणून पिकाची निरंतर वाढ होणे गरजेचं आहे, 100 ते 100 दिवस पिकाची वाढ होणे गरजेचं आहे. म्हणून पिकाच्या मुळाजवळ कायम वापसा अवस्था राखणं फार गरजेचं आहे आणि वापसा अवस्था केवळ आपल्याला आधुनिक सिंचन पद्धती, ज्याला आपण मायक्रो इरिगेशन म्हणतो, म्हणजे स्प्रिंकलर असो की ठिबक सिंचन पद्धती असो, ह्याच पद्धतीद्वारे पिकांच्या मुळांजवळ आपल्याला कायम वापसा ठेवता येतो. अन्य कोणत्याही सिंचन पद्धतीमध्ये पिकांच्या मुळाजवळ कायम वापसा ठेवणं कधीही शक्य होत नाही. उलटपेक्षा आपण ठिबक सिंचन पद्धतीमध्ये जर बघितलं आपण तर ठिबक सिंचन पद्धतीमध्ये कुठेही तुम्हाला गॅप पडत नाही, कंप्लीट फिल कॅपॅसिटी म्हणजे वापसा अवस्था कायम मेंटेन राहतो, त्यामुळे पिकांच्या मुळांवर ताण पडत नाही आणि पाण्याचं आणि खतांचं शोषण चांगलं होतं आणि पिकाची उत्पादन देण्याची क्षमता वाढते. ह्या पारंपरिक पद्धती मी आपल्याला सांगितल्या. पाटपाणी पद्धतीमध्ये लांब सरी पद्धती दाखवली आपल्याला, नंतर रिंग बेसिन दाखवल्या. हे एक पद्धती आपण बघू शकतो की संत्रामध्ये आपण पाटपाणी पद्धती, ठिबक सिंचन असं सुद्धा पाटपाणी पद्धतीने देणारे शेतकरी तुमच्या भागाचे मी बघितलेले आहेत मोर्शी भागामध्ये. ही अशा पद्धतीने सुद्धा संत्रा पिकाला पाण्याचं व्यवस्थापन करताना बघितलं. किन्नौमध्ये, पंजाबमध्ये मी. त्यानंतर भातामध्ये अशा पद्धतीचं पाणी व्यवस्थापन बघितलं की भात अगदी स्टँडिंग वॉटरमध्येच, म्हणजे पाणी साचलेल्या ठिकाणी खाचरामध्ये आपण भात लावतो. नंतर संत्र्यामध्ये वाफेमध्ये पूर्ण वाफे भरून आपण पाणी भरतो. ऊसामध्ये आपल्याला हे चित्र माहीत असेल की सरी तृण भरल्याशिवाय शेतकऱ्याचं समाधान होत नाही, म्हणजे कायम सरी भरलेलंच पाहिजे हे असं चित्र आपल्या ऊस शेतीमध्ये बघायला मिळतं आपल्याला. हे कांदा लागवडीसाठी चित्र आपल्याला बघायला मिळेल. कांदा लागवडी करता सुद्धा अशा पद्धतीने सपाट वाफेमध्ये आपण पूर्ण भारी भरून आपण लागवड करतो. हे सरीवारंभ पद्धतीवर कांद्याची लागवड आपण बघू शकतो या ठिकाणी. हेही तुम्ही बघू शकता, सरी तुडुंब भरून कांद्याची मुळं बघू शकता. पण मुळांची आणि पिकाची गरज न ओळखता आपण पाणी व्यवस्थापन बघू शकतो, किती पद्धतीने पाण्याचा वेळ, त्याचा पाण्याचा वापर करून वाया जाते हे पण बघतो आपण. हे बघू शकतो. आणि तुम्ही दिलेले खतंसुद्धा जे झिरपून गेलेली आहेत,
अशा पद्धतीने आपण कांद्याला पाणी देणार असून तर दिलेली खतंसुद्धा त्याच्यामधून झिरपून गेलेली आहेत. त्यामुळे आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळणं या ठिकाणी शक्य होत नाही. ऊसामध्ये सुद्धा तशाच पद्धतीने सरी तुडुंबावरून पाणी भरलेलं आहे. तो ऊस मध्ये उत्पादन कमी येण्याचं मुख्य कारण हेच आहे. एक तर सरी तुडुंबावरून पाणी देणं आणि त्याला ताण पडेपर्यंत वाट पाहणं. या दोन गोष्टीमुळे सातत्याने जमिनीमध्ये ओले असणं आणि कोरडेपणा राहणं, त्याच्यामुळे सायक्लिक वेटिंग अँड ड्राईंग. सायक्लिक वेटिंग अँड ड्राईंगमुळे पिकाच्या फिजिओलॉजीमध्ये लॉट ऑफ डिस्टर्बन्स येतो आणि या डिस्टर्बन्समुळे त्याची पिकाची उत्पादन देण्याची क्षमता कमी होऊन जाते त्याची. मग अशा पद्धतीने आपल्याला विल्टिंग पॉईंटकडे आपल्याला पिकं दिसतात, आपल्याला पिकं वाळलेली आपल्याला दिसतात. आता शेतीसाठी शेतकरी पाणी कुठून वापरतात? साधारणपणे धरणातून पाणी वापरतो, काही विहिरीतून पाणी वापरतात, काही बोरवेलमधून पाणी वापरतात, काही शेततळ. आता राजवाडे साहेबांनी आपल्याला शेततळ्याबद्दल माहिती दिली. शेततळ्यातून सुद्धा पाण्याचा वापर होतो, काही नदीतून पाण्याचा वापर होतो, नाल्यातून पाण्याचा वापर होतो, कॅनलमधून पाण्याचा वापर होतो. काही ठिकाणी पाणी साठवण्यासाठी टाक्या तयार करतात, रिझर्वायर तयार करतात, त्याच्यातून पाण्याचा वापर होतो. प्रत्येक पाण्याचा सोर्स जो तुम्हाला सांगितला, प्रत्येक स्रोतमध्ये पाण्याची गुणवत्ता वेगवेगळी आहे. पण पाण्याची गुणवत्ता जर वेगळी असेल तर पाणी वापर करण्याची सुद्धा पद्धती आपण बदल केली पाहिजे. हे आपलं क्षेत्र आपण बघतो या ठिकाणी आपण नाल्यात बघतो या ठिकाणी. त्यानंतर एका विहिरीतून दुसऱ्या विहिरीत सुद्धा पाणी आपण टाकतो. दोन विहिरीचं पाणी एकमेकाला जोडून सुद्धा पाणी आपण विहिरीमध्ये आणून टाकतो. त्यामुळे पाण्याची गुणवत्तासुद्धा त्याच्यामध्ये पहिलीची राहत नाही. त्याच्यानंतर काही बोरवेलमधनं पाणी आपण घेतो, ट्यूबवेल असेल, बोरवेल असेल. त्याच्यानंतर धरणातून सुद्धा काही डायरेक्ट आपण पाणी घेतो, काही नदीतून आपण पाणी घेतो, काही वेळा साठलेलं पाणी असतं, टाक्या बनवल्या असेल त्याच्यातून पाणी आपण घेतो, काही नाला असेल, स्ट्रीम असेल त्याच्यातून पण आपण पाणी घेतो. प्रत्येक ठिकाणी पाण्याची गुणवत्ता वेगळी आहे. तसंच पाण्याची भौतिक गुणवत्तेबरोबर पाण्याची रासायनिक गुणवत्तासुद्धा तेवढी महत्त्वाची. पाण्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे क्षार त्याच्यामध्ये आहे आणि क्षारमध्ये पाण्याचा pH किती आहे, EC किती आहे, त्याच्या आधारे आपल्याला सिस्टीमची निवड करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला पिकाची उत्पादन देण्याची क्षमता वाढायला ह्या सांगितलेल्या बारीक बारीक गोष्टी त्याला मदत करणार लक्षात. आता जमिनीमध्ये जेव्हा आपण बघतो, जमिनीमध्ये मातीचे 3 प्रकारचे कण असतात. खूप लोकांना याबद्दल फारशी माहिती नाही. जमिनीमध्ये 3 प्रकारचे कण जे आहेत, वाळूचे कण आहेत, कोयट्याचे कण आहेत आणि चिकण मातीचे कण आहेत. हे तिन्ही कण तुमच्या पिकाचे तुमच्या जमिनीचा प्रकार ते ठरवत असतात. आणि जमिनीचा प्रकार जो आहे, ह्या 3% जे कण दाखवलं तुम्हाला मी. समजा तुमच्या जमिनीचा वाळूचे कण जास्त असतील, कोयट्याचे कण कमी असतील आणि चिकण मातीचं प्रमाण कमी असेल तर ती जमीन तुमची वाळूची जमीन आहे. त्या जमिनीमध्ये पाणी झरकन निघून जाणार आहे, त्या ठिकाणी पाणी साचणार नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला वारंवार त्या जमिनीत पाणी देण्याची गरज भासणार आहे. दुसरी जमीन जी आहे ती पोयट्याची जमीन जी आहे, याला आपण आदर्श जमीन असं म्हणतो, आदर्श माती आपण म्हणूया तिला, ज्याच्यामध्ये 33% वाळूचं प्रमाण आहे, 33% चिकण मातीचं प्रमाण आहे आणि 33% पोयट्याचं प्रमाण आहे. या जमिनीमध्ये पाणी आडवं सारखं पसरतं आणि खाली जिरण्याची क्रियासुद्धा सारखीच असते. तिसरी जमीन जी आहे, या जमिनीमध्ये वाळूचं प्रमाण कमी आहे, कोयट्याचं प्रमाण कमी आहे, पण चिकण मातीचं प्रमाण जास्त आहे. या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप जास्त आहे. या जमिनीत मला वारंवार इरिगेशन करण्याची गरज नाही. तुम्ही 2 दिवसाआड 3 दिवसाआड पाणी दिलं तरी चालणार आहे. आणि या जमिनीमध्ये व्यवस्थापन फार क्रिटिकल असतं. जेवढ्या वाळूच्या जमिनीमध्ये किंवा मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये पाणी व्यवस्थापन सोपं आहे, तेवढंच कठीण ह्या चिकण मातीच्या जमिनीमध्ये. कारण याच्यामध्ये न्यूट्रंटचा अपटेक, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, मायक्रोवेव्ह काउंट हे टोटल डिफरंट याच्यामध्ये. हे तुम्हाला पाणी जिरण्याची प्रक्रिया मी तुम्हाला सांगितली ऑलरेडी. पारंपरिक पद्धतीमध्ये आपण अशा पद्धतीने मोकळं पाणी देतो. तुम्ही दिलेली खतं जी आहेत ही झिरपून जातात. त्याच्यामुळे ही संकल्पना पुढे आली, ही मायक्रो इरिगेशन, ठिबक सिंचन पद्धती. ठिबक सिंचन पद्धती ही काही नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे राहिलं नाही. आता साधारणपणे 1985 साली आपल्या राज्याचे माजी कृषी मंत्री शरद पवार साहेब, माजी कृषी मंत्री श्री अण्णासाहेब शिंदे, नादव महानोर, आमच्या कंपनीचे चेअरमन आदरणीय भाऊ, मोठे भाऊ आमचे, जे 25 फेब्रुवारीला मागच्या वर्षी त्यांचं निधन झालं, ते त्यावेळेस फ्रेस्नोला गेलेले होते अमेरिकेमध्ये. आणि फ्रेस्नोला त्या कृषी प्रदर्शनामध्ये पवारसाहेबांनी त्या प्रदर्शनामध्ये सांगितलं होतं, जेव्हा ते प्रदर्शनात बाजूला फिरत होते, तिथले शेतकरी पाणी व्यवस्थापनाचा नेमकं काय करतायत, तर पाणी व्यवस्थापनामध्ये तिकडे स्प्रिंकलर आणि ठिबक सिंचनचा वापर बघून त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला पाणी व्यवस्थापनामध्ये या सिंचन पद्धतीचा अवलंब करणं फार गरजेचं आहे. त्यावेळेला 84-85 साली आपले बागायती क्षेत्र किती होतं, सिंचनाखाली फक्त अवघे 11% होतं. म्हणजे 89% जेव्हा जमीन आपली तहानलेली होती,
आता आपली जमीन आता इरिगेशनचं क्षेत्र आपलं 18% झालं, म्हणजे 82% क्षेत्र अजूनही आपली जमीन जी आहे ती तहानलेली आहे. म्हणजे तंत्रज्ञान आपल्याकडे आणलं जवळपास 1985-86 साली आम्ही इटलीमधली जेम्स हार्डी कंपनीशी आम्ही टायअप केलं. जेम्स हार्डी नावाची कंपनी इटलीची, अमेरिका पण त्यांची फॅक्टरी आहे, ऑस्ट्रेलियामध्ये पण होती, त्यांच्याशी आम्ही टायअप केलं आणि भारतामध्ये पहिल्यांदा आपण ठिबक सिंचन तंत्रज्ञान आपण उपलब्ध करून दिलं. ठिबक सिंचनचं तंत्रज्ञान आपल्या जे उपलब्ध करून दिलं तो इस्रायलचा इरिगेशन इंजिनियर होता, त्याचं नाव सिमचा ब्लास. या शास्त्रज्ञाने 1960च्या सुमारामध्ये हे ठिबक सिंचन तंत्रज्ञान विकसित केलं आणि हे तंत्रज्ञान इस्रायलमध्ये विकसित केल्यानंतर संपूर्ण जगामध्ये तंत्रज्ञान पुढे प्रसार झाला त्याचा. जगामध्ये जे लिडिंग कंट्रीज जे आहेत मायक्रो इरिगेशन अवलंब करण्यामध्ये 1 नंबरवरती जगामध्ये आपला भारत देश आहे. सर्वात जास्त ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनाचा वापर आपल्या जगामध्ये भारतामध्ये होतो आहे. त्याच्यानंतर अमेरिकेत होतो, स्पेनमध्ये होतो, इस्रायलमध्ये होतो, चायनामध्ये, ब्राझीलमध्ये, युक्रेनमध्ये, फ्रान्समध्ये आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये त्याचा वापर होतो आहे. सुरुवातीला जलबिंदू आपल्याकडे होतं 1970-80च्या सुमारामध्ये, कोरोमंडल 1983मध्ये होतं, वोल्टास साधारणपणे 1984मध्ये, किर्लोस्कर साधारणतः 1983मध्ये आणि आपण 1984मध्ये आपण काम सुरू केलं. साधारणतः आपण मायक्रो इरिगेशनमध्ये सुरुवातीला जेव्हा सिस्टम आपण आणली त्यावेळेस आपल्याकडे ऑनलाईन सिस्टमने आपल्याकडे भारतात सुरुवात झाली. ऑनलाईन म्हणजे प्लेन नळीवरती त्याच्यावरती जिथे पीक असेल तिथे छिद्र करायचं, तिथे त्याच्यावरती ड्रिपर बसवायचा, अशा प्रकारचे ते तंत्रज्ञान होतं. ऑनलाईनमध्ये आपण ड्रिपर वापरले आणि मायक्रोट्यूब वापरले. त्याच्यानंतर ओपनेबल PC ड्रिपर आपण आणले. जेव्हा जमीन तुमच्या चढउताराच्या होत्या, जे टेकडीवरती आपले फळबाग लावायचे असतील त्या ठिकाणी आपण PC ड्रिपर आणले, प्रेशर कॉम्पेन्सेटेड ड्रिपर, ओढून साफ करता येणारे ड्रिपर होते ते. त्याच्यानंतर सील ड्रिपर आणले. त्याच वेळेस आपण ऑनलाईन सील ड्रिपर आणले. आपण काही शेतकऱ्यांना ओपनेबल ड्रिपर नाही पाहिजे होते, तर सील ड्रिपर आणले की ते उघडून साफ करता येणार नाही असे. त्याच्यानंतर त्यावेळेला आपण फिल्टर्समध्ये आपण हायड्रोसॅकमान फिल्टर, सँड फिल्टर आणि डिस फिल्टरचं आपण इंट्रोडक्शन केलं व्हर्टिकलमध्ये. त्याच्यानंतर फर्टिगेशन इक्विपमेंटच्या वेळेला आणले आपण, म्हणजे वेंच्युरी असेल, फर्टिलायझर टँक असेल त्यावेळेस. त्याच्यानंतर सिलेंड्रिकल ड्रिपर्स आपण इनलाईन सिस्टीमवर आणले. आपण साधारणतः 95-96 सुमाराला आपण इनलाईन सिस्टीम आपण इंट्रोड्यूस केली. त्यावेळी सिलेंड्रिकल ड्रिपर, त्या पट्टी ड्रिपर नव्हतं, गोल ड्रिपरमध्ये सिस्टीम पण आपण आणली. त्याच्यानंतर फ्लॅट ड्रिपर आणले आपण, पट्टी ड्रिपर आपण आणले, जे आपण टर्बो एक्सेल आपण ज्याला म्हणतो. टर्बो एक्सेल आहे, टर्बो ॲक्युरा आहे. त्याच्यानंतर या इनलाईनमध्ये 12 mm, 16 mm, 20 mm, 22 mm डायमीटरमध्ये या नळ्या उपलब्ध करून दिल्या आपण. आणि याच्यात सुद्धा PC ड्रिपर आपण उपलब्ध केले, जमीन चढउताराची असेल तर. त्याचं लो फ्लोचे डिस्चार्जचे पण ड्रिपर आपण उपलब्ध करून दिले. आणि थिन वॉल ट्यूबिंग, जर शेतकऱ्याला खर्च जास्त वाटत होता म्हणून कमी खर्चाच्या सुद्धा ट्यूबिंग आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याच्यामध्ये जैन टर्बो स्लिम आहे, जैन क्लास 1 आहे, या ट्यूबिंगसुद्धा किंवा चॅपिंग टेप आहे, त्या थिन वॉल टेप आपण उपलब्ध करून दिल्या. नंतर आपण ऑटोमेशन आणलं की शेतकऱ्यांना रात्री वीज नसते, शेतात जावं लागतं, वॉल चालू बंद करावं लागतात नेहमी, पण वॉल शेतात जाऊन चालू बंद करण्याची गरज नाही. अशा वेळेला आपल्याला स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा, जर आपण ऑटोमेशन सिस्टम असं म्हणतो, की ऑटोमेशन सिस्टमसुद्धा आपण तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं. त्याच्यानंतर आपण खतं देण्याकरता वेंच्युरी फर्टिलायझर टँकवर न थांबता आपण न्यूट्रिकेअर ऑटोमेशन सिस्टीमबरोबर खतंसुद्धा ऑटोमॅटिकपणे कशी देता येतील याच्याकरता न्यूट्रिकेअर सिस्टीम आपण उपलब्ध करून दिली. अतिशय तंतोतंत काटेकोरपणे पाण्याचं व्यवस्थापन ज्यावेळेला आपण करतोय त्याचवेळेला खतांचं व्यवस्थापन सुद्धा झालं पाहिजे म्हणून न्यूट्रिकेअर नावाची सिस्टीम आपण उपलब्ध करून दिली. आमचा हॉल नंबर D मध्ये 58 नंबरच्या स्टॉलवरती आमचे सर्व हे प्रॉडक्ट्स तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर प्लास्टिक स्प्रिंकलर आमची जगामध्ये 1 नंबर का म्हणतं की जगामध्ये आमच्या भारताच्या बाहेर 22 कंपन्या आहेत आणि भारतामध्ये 14 कंपन्या आमच्या आहेत. नान जैन ही कंपनी जी आहे, नान ही जी ती फेमस होती इनलाईनसाठी, डॅन जी कंपनी होती ती स्प्रिंकलरसाठी होती आणि जैन त्याला जॉईन झाली 2009ला. अशी नानदान जैन अशी एकमेव कंपनी तयार झाली तिघं मिळून. आणि जगामध्ये त्यांच्या जवळपास इटलीमध्ये, स्पेनमध्ये, चिलीमध्ये, टर्कीमध्ये त्यांच्या फॅक्टरीज त्यांच्या आहेत आणि तिथे मॅन्युफॅक्चरिंग तिथे होतं. आणि ही टेक्नॉलॉजी आपण भारतामध्ये आणली रेनपोर्ट सिस्टीम नावाने. रेनपोर्ट सिस्टीममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक स्प्रिंकलर आम्ही उपलब्ध करून दिले. मी आधीच सुरुवातीला सांगितलं की या प्लास्टिक स्प्रिंकलरची एफिशियन्सी ही जवळपास 85% याचा थेंबसुद्धा बारीक आहे. जेव्हा आपण बाकीचे स्प्रिंकलर आपण बघतो, पितळी स्प्रिंकलर बघतो, पितळी स्प्रिंकलरने पडणारं पाणी जमिनीवरचे जे असते ते जोरात आदळलं जातं आणि तुमची जमीन कॉम्पॅक्ट होते, कडक होते.
पण रेनफोर्ट सिस्टीमद्वारे जर बघितलं आपण, रेनफोर्ट सिस्टीमद्वारे बाहेर पडणारं पाणी जो आहे, थेंब जो आहे, अतिशय लहान आहे. जमिनीवर जेव्हा पडतो तेव्हा ती जमीन दबत नाही, जमीन पोकळ राहते, त्यामुळे त्याचा कार्यक्षमपणे वापर जास्त होतो, म्हणून याची एफिशियन्सी 85% आहे. त्याच्यानंतर ड्रिप किट, अतिशय कमी एरिया असेल, प्रत्येकजण जेवण करताना भाजीपाल्याचा वापर करतो. आम्ही तर सांगतो की प्रत्येकाने स्वतःचा भाजीपाला स्वतः निर्माण केला पाहिजे. प्रत्येकाच्या घरावरती ओव्हरहेड टँक असते, ओव्हरहेड टँकला सिस्टीम आपण बसवली. तुमच्या घराजवळ 10x10ची जागा असतो किंवा 10x5ची जागा असतो किंवा 20x10ची जागा असतो, किती छोटी जागा असली त्या जागेमध्ये ड्रिप किटचा वापर करून तुम्हाला स्वतःसाठी लागणारा भाजीपाला असतील किंवा फळं असतील किंवा फुलांचा वापर तुम्ही करत असाल तर फुलंसुद्धा तुम्हाला लावता येतील. म्हणून स्वयंनिर्मित केलेला भाजीपाला असेल, स्वयंनिर्मित केलेला फुलं असतील, त्याचा आनंद हा वेगळा असतो. म्हणून ड्रिप किटसुद्धा आम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली. शहरवासी म्हणजे डॉक्टर्स असेल, इंजिनियर असेल, वकील असेल, त्यांच्याकडे बंगला असेल तर बंगल्याच्या बाजूला किंवा आपल्या साधे रो हाऊसमध्ये राहणारी घरं असतील किंवा फ्लॅटमध्ये राहणारे लोक असतील, त्यांच्याकरता सुद्धा आपण व्हर्टिकल फार्मिंगची सिस्टीमसुद्धा उपलब्ध करून दिली. जे लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकरता व्हर्टिकल फार्मिंग सिस्टीम आपण उपलब्ध करून दिलेली. जे लोक फ्लॅटमध्ये, जे रो हाऊसमध्ये राहत असतील, त्याच्या बाजूला जी जागा असेल त्या जागेमध्ये सुद्धा आपल्याला टेरेस फार्मिंग म्हणा किंवा किचन गार्डनिंग पद्धतीने आपल्याला याचा अवलंब करता येतो आपल्याला. त्यानंतर सोलर पंपसुद्धा आम्ही उपलब्ध करून दिले. सोलर पद्धतीने चालणारे ड्रिपच्यासाठी पंप आपण उपलब्ध करून दिले. तर भारतात आपण बघितलं तर सूक्ष्म सिंचनाखाली जवळपास 90 लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचन पद्धतीखाली आहे. त्याच्यामधलं ड्रीप खाली क्षेत्र जे आहे जवळपास 38.5 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि स्प्रिंकलर इरिगेशन खाली जवळपास 51 लाख हेक्टर क्षेत्र स्प्रिंकलर इरिगेशन खाली. राज्याचं जर बघितलं आपण, महाराष्ट्रामध्ये जवळपास ठिबक सिंचनाखाली जवळपास 16 लाख हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे आणि स्प्रिंकलर इरिगेशन खाली जवळपास 5,27,000 हेक्टर क्षेत्र स्प्रिंकलर खाली आहे. एकूण जवळपास 21,14,000 हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचन पद्धतीखाली आपल्या राज्यामध्ये उपलब्ध आहे. जर मेजर अचिव्हमेंट जर बघितलं आपण राज्यामध्ये तर सर्वात जास्त ठिबक सिंचन, मी 1985 पासून जे ठिबक सिंचन तंत्राचा प्रसार आम्ही करतोय, भारतामध्ये राज्यामध्ये सर्वात जास्त ठिबक सिंचनचा वापर कापूस पिकामध्ये होताना दिसतो. मित्रांनो, तुम्ही थोडा जरी विचार जर केला, कापूस उत्पादक शेतकरी खूप श्रीमंत शेतकरी नाही आहे, अतिशय श्रीमंत शेतकरी नाही आहे, खूप कमी पैसे असणारे शेतकरी आहे. परंतु मी जगातले अनेक देश फिरून झाले, भारतातले सर्व राज्य फिरून झाले, पण असं लक्षात आलं की छोटी पृथ्वी गोलच आहे. जोपर्यंत शेतकरी प्रत्यक्ष बघत नाही तोपर्यंत तो कुठल्याही गोष्टीचा तंत्राचा अवलंब तो करतच नाही. आम्ही 1995 पासून कापसावर ठिबक सिंचन तंत्राचा प्रसार करत होतो, परंतु बोंडअळीचा मोठा प्रश्न असल्यामुळे त्या तंत्रज्ञान पुढे ढकललं गेलं नाही. पण 2002ला बीटी तंत्रज्ञान जेव्हा आपल्या राज्यामध्ये आलं, उपलब्ध झालं, 2002 पासून ठिबक सिंचन तंत्राचा वापर कापसामध्ये वाढायला लागला. साधारणतः 2004-05 पासून मोठ्या प्रमाणात वापर झाला आणि सर्वात जास्त ठिबक सिंचनचा वापर आपल्याला कापूस पिकामध्ये होताना दिसतोय. 4,10,000 हेक्टर क्षेत्रावरती ठिबक सिंचन पद्धतीवरती कापसाचं क्षेत्र आहे. याच्यात नॉन ISI असेल, शेतकऱ्यांनी स्वतः विकत घेतलेल्या क्षेत्राचा असेल, त्याच्यामध्ये समाज त्याच्यामध्ये मी केलेलं नाही. दुसरं पीक जे आहे ते राज्य शासन नेहमी म्हणतं की हे पीक आपल्याला 100% ठिबक सिंचन खाली आणायचं आहे. ऊस पिकासाठी जवळपास 2,78,000 हेक्टर क्षेत्रावरती ऊस पिकासाठी ठिबक सिंचन तंत्राचा वापर होतोय. त्यानंतर केळीचं पीक आहे 87,000 हेक्टर क्षेत्रावरती, डाळिंबाचं पीक आहे जवळपास 82,000 हेक्टर क्षेत्रावरती, द्राक्षाचं क्षेत्र, संपूर्ण द्राक्षाचं क्षेत्र ठिबक सिंचनाखाली, एक सुद्धा द्राक्ष तुम्हाला ठिबक सिंचन म्हणजे पाण्याखाली दिसणार नाही. संपूर्ण क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आले, जवळपास 95,000 हेक्टर क्षेत्र द्राक्षाचं ठिबक सिंचनाखाली आहे. पण दोन मोठे ग्रुप जे आहेत, सिट्रस ग्रुप आणि आंब्याचं पीक जे आहे, यांचं क्षेत्र प्रचंड आहे. जवळपास 3.5 लाख हेक्टर क्षेत्र लिंबूवर्गीय फळझाड पिकांचं आहे, तर 3.5 लाख हेक्टर क्षेत्रापैकी फक्त 97,000 हेक्टर क्षेत्र लिंबूवर्गीय पिकांचं ठिबक सिंचनाखाली आलेलं आहे. त्याच्यात आंबा पीक जे आहे, राज्यामध्ये सर्वात मोठं पीक आंब्याचं आहे, 4.5 लाख हेक्टर क्षेत्र आंब्याचं क्षेत्र आहे. परंतु दुर्दैवाने आंब्याच्या क्षेत्रासाठी ठिबक सिंचनचा वापर फार कमी प्रमाणात होताना दिसतोय. भाजीपाला पिकाचं क्षेत्र जवळपास 6.5 लाख हेक्टर क्षेत्र भाजीपाल्याचं पीक आहे, त्यापैकी जवळपास 2,81,000 हेक्टर क्षेत्रावरती भाजीपाला पिकासाठी ठिबक सिंचन तंत्राचा वापर होताना दिसतोय. ठिबक सिंचन तंत्राचा फायदा काय होतो, आता ही वेळ ती नाही खरं. जवळपास 30 वर्षांतर आपण जर म्हणत असतो की ठिबक सिंचन तंत्राचा वापर केल्याने पाणी वापरामध्ये कमीत कमी 50 ते 60% बचत होते, उत्पादनात सुद्धा तेवढीच वाढ होते. आपल्या जर बघितलं आपण साधारणतः 50 ते 60% उत्पादनात वाढ, एक्सपोर्ट क्वालिटी निर्यातक्षम उत्पादन घेणं सहज शक्य होतं आपल्याला. त्याच्यानंतर पाण्याची बचत 50 ते 60%,
अर्ली हार्वेस्ट तुमच्या पिकाची काढणी जवळ 15 ते 20 दिवस लवकर होते. त्याच्यानंतर प्रत्येक पिकाला सारखं पाणी देण्याचे तंत्र फक्त ठिबक सिंचन पद्धतीमध्ये, पाट पाणी पद्धतीमध्ये ते शक्यच नाही. म्हणून युनिफॉर्मिटी, एक समानता आपल्याला ठिबक सिंचन पद्धतीमध्ये दिसून येते. त्याच्यानंतर पाण्यासोबत खते सुद्धा देतात. आपल्या खतं जर ठिबक सिंचन पद्धतीने दिले आपण साधारणपणे 25 ते 30% खतांचा वापर आपण बचत त्याच्यामध्ये करू शकतो आपण. त्याच्यानंतर प्रत्येक पिकामध्ये जी समस्या जी फुलं गळण्याची किंवा फळांची साईज राहण्याची, जर जमीन तुम्ही कायम वापसा ठेवू शकलात तर फुलं गळ होत नाही आणि फळाची साईज सुद्धा चांगली होते आणि पर्यायाने उत्पादनामध्ये त्याची वाढ होते त्याची. आणि त्यासोबत विजेची बचत होते, मजुरांची बचत होते आणि वेळेची बचत होते. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि ज्या जमिनी क्षारयुक्त आहेत किंवा खूप पाणी घेऊन तुमच्या जमिनीत क्षारयुक्त होत असतील तोही प्रॉब्लेम तुमचा कमी होतो. आणि कमी पाण्यामध्ये, कमी वेळेमध्ये आणि कमी विजेमध्ये तुम्ही जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणू शकता. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कमी पाण्यामध्ये, कमी वेळेमध्ये आणि कमी विजेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त क्षेत्र तुम्ही सिंचनाखाली आणू शकता ठिबक सिंचन तंत्राचा वापर करून. साधारणपणे हे असेसमेंट जर बघितलं आपण, हे असेसमेंट केलं आहे ॲग्रिकल्चर फायनान्स कॉर्पोरेशनने. ॲग्रिकल्चर फायनान्स कॉर्पोरेशन काय म्हणतं आहे, ठिबक सिंचन तंत्राचा वापर केल्याने पाण्याचा वापर 48% बचत होते, खतांच्या वापरामध्ये 34% बचत होते, विजेमध्ये बचत 33% होते आणि मजुरांच्या वापरामध्ये 40% बचत होते. या पाणी देण्याच्या पद्धतीबद्दल आपण विस्तृतपणे चर्चा केलेलीच आहे. त्याच्यात वेगवेगळ्या पद्धती ड्रिप इरिगेशनमध्ये इनलाईन आणि ऑनलाईन आहे. मायक्रो स्प्रिंकलरमध्ये मायक्रो जेट्स आहेत, ओव्हरहेडमध्ये मेट्रिक स्प्रिंकलर, प्लास्टिक स्प्रिंकलर आहे आणि रेनगन्स आहेत. हे ठिबक सिंचनचा आयडियल लेआउट आहे. ठिबक सिंचन संच जर शेतामध्ये बसवायचा असेल तर ठिबक सिंचन संच काही एका वर्षासाठी बसवायचा नाही आहे. त्यामुळे संच निवडताना अतिशय उच्चतम गुणवत्तेचे घटक असणारे संच आपण निवडला पाहिजे. संच जास्तीत जास्त दीर्घकाळ कसा चालेल याच्याकरता प्रॉडक्टची क्वालिटी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आणि दुसरं, ठिबक सिंचनामध्ये तुमचा फिल्टर हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पाण्याची गुणवत्ता कशी आहे, पाण्याचा स्रोत काय आहे त्याच्या आधारे तुमचं फिल्टर निवडलं पाहिजे. फिल्टर इज अ हार्ट ऑफ डेप्थ सिस्टम. म्हणून पाणी तुमच्याकडे कशा पद्धतीचं आहे, कोणत्या स्रोतचं आहे, कोणत्या गुणवत्तेचं आहे त्याच्या आधारे तुम्ही फिल्टरची निवड करा. जर पाणी जर तुम्ही नदीमधून उचलत असाल आणि किंवा बोरवेलमधून उचलत असाल आणि पाण्यामध्ये जर वाळूचे कण येत असतील किंवा सिल्ट येत असेल, त्यामध्ये सिल्ट येत असेल तर अशा वेळेला आपल्याला हायड्रोसायक्लॉन फिल्टर किंवा सँड सेपरेटर वापरण्याची गरज आहे. जर पाणी साचलेलं पाणी असेल, पाण्यामध्ये शेवाळ येत असेल, मातीचे कण येत असतील, अशा वेळेला आपल्याला सँड फिल्टर वापरण्याची गरज आहे. जर पाण्यामध्ये वाळूचे कण येत नाही आहे, शेवाळ येत नाही आहे, फक्त पालापाचोळा येत असेल, विहिरीचं पाणी असेल, अशा वेळेला आपल्याला साधा स्क्रीन फिल्टर वापरला तरी तुमचं काम भागणार आहे. त्यामुळे फिल्टर निवडताना तुमच्याकडे पाण्याचा स्रोत काय आहे, पाण्याची गुणवत्ता कशी आहे त्याच्या आधारे फिल्टरची निवड करणं गरजेचं आहे. तुम्ही शेजारच्याने काय वापरलं म्हणून ते वापरलं पाहिजे, म्हणून तुमच्या दोघांचा संच सारखा वेळ चालणार हे लक्षात ठेवा. म्हणून पाण्याची गुणवत्तेच्या आधारे आपण फिल्टरची निवड केली पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं सिस्टीम सुरू होते तुमची मेन लाईन आणि सबमेन लाईन. मेन लाईन सबमेन लाईनसाठी सुद्धा क्वालिटी PVC पाईप घेतले पाहिजे आणि PVC पाईप हे नेहमी जमिनीच्या आत ठेवले पाहिजे. PVC पाईपवरती जर सूर्यकिरण त्याच्यावर पडले, सूर्यप्रकाश जर पडला तर पाईप त्याचे ब्रिटल्स होतात, ठिसून पाईप बांधतात. म्हणून पाईप साधारणपणे त्याला मातीने झाकले गेले पाहिजे. साधारण 1 फूट उंची खोलीखाली ते जमिनीखाली पाईप ते ठेवले गेले पाहिजे. HDPE जर पाईप वापरणार असाल तर HDPE पाईप तुम्ही जमिनीवरती ठेवू शकता. त्याच्यावरती UV रेजचा त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. मेन आणि सबमेनच्या शेवटी आपल्याला फ्लश वॉल लावावं लागेल. जे काही मेन आणि फ्लश लाईनमध्ये जे काही मेन आणि सबमेनमध्ये जे काही कचरा थांबला असेल किंवा मातीचे कण थांबले असतील तर आपल्या सबमेनच्या शेवटी जो फ्लश वॉल लावलेला आहे, फ्लश वॉल उघडून तुम्हाला मेन आणि सबमेन पाईप तुम्हाला फ्लश करता येतात. नंतर सबमेनला तुम्हाला ठिबक सिंचनच्या महत्त्वाचे घटक जो आहे 60% खर्च होतो तो म्हणजे ट्यूबिंग असतं. त्याच्यामध्ये लॅटरल्स असतात. लॅटरल तुमच्या ऑनलाईन असतील किंवा इनलाईन असतील. इनलाईनच्या नळ्याचं अंतर तुम्ही निवडताना, ठिबक सिंचन तंत्र निवडताना तो असा पद्धतीने निवडा की तो सर्व पिकांना वापरता आला पाहिजे. मल्टीपर्पज ड्रिप इरिगेशन सिस्टीम असली पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, ठिबक सिंचन तंत्रज्ञान हे केवळ पाणी देण्यासाठी नाहीच. मला दुर्दैवाने सांगायचं वाटतं
की आपल्या राज्यातले शेतकरी ठिबक सिंचन तंत्राचा वापर फार मोठ्या प्रमाणात करतात, परंतु ठिबक सिंचनाचा वापर फक्त पाणी देण्यासाठीच करतात। ठिबक सिंचन पद्धतीचा वापर नुसता पाणी देण्यासाठी नाहीच, ज्या ज्या वेळा तुम्ही कुठल्याही पिकाला ठिबक सिंचनने पाणी देणार असाल त्या वेळेला ठिबक सिंचन पद्धतीमधून पाण्यात विरघळणारी खतं द्यायला आपण शिकलं पाहिजे। अन्य कोणत्याही देशामध्ये ठिबक सिंचनामधून नुसतं पाण्याचा वापर करत नाही, पण आपल्याकडे मात्र शेतकऱ्यांनी त्याचा अर्थ असाच घेतला, फक्त पाणी दिलं पाहिजे। कधीतरी एखादी बॅग युरियाची सोडायची, कधीतरी 15-20 किलो 10-19 सोडायचं, कधी तरी 13-0-45 5 किलो सोडून द्यायचं। असं कॅज्युअल किंवा असायंटिफिक, त्याला आपण इनसायंटिफिक पद्धतीने आपल्याला फर्टिगेशन करून चालणार नाही। त्याला ज्या जेव्हा तुम्ही ठिबकने पाणी द्याल त्या वेळा पिकाला पाण्यात विरघळणारी खतं द्यायला आपण शिकलं पाहिजे। याच तंत्रज्ञानाला आपण फर्टिगेशन तंत्रज्ञान असं म्हणतो। फर्टिगेशन करणं याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही 100% इम्पॉर्टंट खतं वापरली पाहिजे, याचा अर्थ असा नाही। पारंपरिक खतं जी पाण्यात पूर्णपणे विरघळणारी आहेत त्याचाही आपल्याला वापर करता येईल। उदाहरणार्थ तुम्हाला नत्राकरता आपण युरियाचा वापर करू शकतो, 100% पाण्यात युरिया विरघळतो। तुमचा अमोनियम सल्फेट पाण्यात पूर्णपणे विरघळतो। पोटॅश द्यायचा असेल तर पोटॅश बाजारात 2 रंगात मिळतो। 2 रंगामध्ये एक लाल रंगाचा असतो, लाल रंगाचा पोटॅश जो तो खाणीमधनं येतो, माइन्समध्ये येतो, त्याच्यामध्ये लोहाचे कण असतात त्यामुळे त्याला लाल रंग असतो। पांढऱ्या रंगाचा पोटॅश जो आहे तो डेड सीमधनं येतो, मृत समुद्रामध्ये येतो। त्या मृत समुद्रात येणारा पोटॅश हा पांढऱ्या रंगाचा आहे आणि हा 100% पोटॅश पाण्यात पूर्णपणे विरघळणार आहे। लाल पोटॅश पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही, म्हणून लाल रंगाचा पोटॅश आपल्याला ठिबकमधनं देता येत नाही। पांढऱ्या रंगाचा पोटॅश पाण्यात पूर्णपणे विरघळतो, तुम्ही ठिबकमधनं तो दिला पाहिजे। नत्र आणि पोटॅश तुम्ही ठिबक सिंचनामध्ये दिल्यानंतर राहिलेला फक्त फॉस्फरस जो आहे, फॉस्फरससाठी राहिलेला पहिला आपण लागवडी करता बेसल डोस द्या आणि उरलेला डोस आहे तो डोस तुम्हाला फर्टिगेशनमधून 1261 किंवा फॉस्फरिक ॲसिडमधून देता येतो। फॉस्फरिक ॲसिड बाजारात अलीकडे उपलब्ध आहे। क्रूड फॉस्फरिक ॲसिड जे आहे ते 87% प्युरिटीचं असतं आणि त्याच्यामध्ये 52% फॉस्फरस त्याच्यामध्ये असतो। आणि फॉस्फरिक ॲसिडयुक्त खतं जी बाजारात उपलब्ध आहेत, उदाहरणार्थ युरिया फॉस्फेट आहे, युरिया आणि फॉस्फरिक ॲसिडचं मिक्सचर आहे, त्याचा pH 2 आहे, पण 19-19 असेल किंवा 13-40-13 असेल किंवा 0.34 असेल, यांचा pH हा 4.5 pH आहे। त्यामुळे ठिबक सिंचन पद्धतीमध्ये हे खतं जर दिली तुम्ही तर पाण्यामध्ये असणारे जे क्षार जे आहेत, पाण्यामध्ये असणारे क्षारसुद्धा या ॲसिडमध्ये विरघळून जातील आणि पाण्याचा pH कमी होईल, पाण्याचा EC कमी होईल। पिकांच्या मुळात जो ॲसिडिक सोल्युशन गेल्यामुळे त्याचा pH पुन्हा कमी होईल आणि अन्नद्रव्य घेण्याची क्रिया जी आहे मुळांची ती वाढेल। जेव्हा अन्नद्रव्य मुळं जास्त घेतील तेव्हा पिकाची उत्पादन देण्याची क्षमता निश्चित वाढेल। म्हणून फर्टिगेशन तंत्रज्ञान हे वापरणं काळाची गरज आहे। हे आता ऑप्शनल राहिलं नाही। दुसऱ्या तुम्ही सांगतो GGRCमध्ये गुजरातमध्ये हे ठिबक सिंचन पद्धतीमधून फर्टिगेशन हे कंपल्सरी आहे। वेंचुरी म्हणा फर्टिलायझर टँक हे कंपल्सरी आहे, म्हणून ते फर्टिगेशन द्यायला सांगतातच। आपण सुद्धा मग कापूस असेल, डाळिंब असेल, तुमचं केळी असेल किंवा भाजीपाला असेल त्याकरता ठिबक सिंचन पद्धतीमधून पाण्यामध्ये विरघळणारी खतं आपण दिली पाहिजे। मग पाण्यात विरघळणारी खतं देण्याकरता आपल्याला वेंचुरीचा वापर करता येईल किंवा फर्टिलायझर टँकचा वापर करता येईल। क्षेत्र जास्त असेल, ऑटोमेशन केलं असेल तुम्ही तर ऑटोमेशन केलं असेल त्याच्यावेळेला आपल्याला डोजिंग पंप वापरता येईल किंवा न्यूट्रिकेअरचा सुद्धा आपल्याला वापर करता येईल। आता ठिबक सिंचन पद्धती काही पिकांसाठी आपण जमिनीच्या वर वापरू शकतो, काही पिकांसाठी जमिनीच्या खाली सुद्धा वापरता येईल। अलीकडे तर मी बघितले द्राक्षामध्ये सुद्धा शेतकरी सबसर्फेस ड्रिप इरिगेशन वापरायला लागले। उदाहरणार्थ मका पिकासाठी सुद्धा सबसर्फेस आपल्याला वापरता येईल। तिसरं महत्त्वाचं पीक जे ऊसाचं पीक आहे, गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही प्रयोग करतोय। ऊसामध्ये सुद्धा सबसर्फेस ड्रिप इरिगेशनचा वापर सक्सेसफुल झाला आहे। एकदा जर ठिबक सिंचन पद्धती जमिनीमध्ये आपण ठेवली, 6 इंच जमिनीमध्ये खोल काढायची असते। ठिबक सिंचन पद्धती जमिनीमध्ये 6 इंच एकदाची मशीनने ती गाडली की 7-8 वर्ष तुम्हाला जमिनीमध्ये काढता येत नाही। म्हणजे ऊसाची तुम्हाला जवळ 7 ते 8 खोडे तुम्हाला सहज घेता येतात। मग ब्राझील असो, हवाई असो, हवाई बेटावरती किंवा आपलं भारतामध्ये तामिळनाडूमध्ये उदमरपेटला किंवा तामिळनाडूच्या राज्यामध्ये शिवगंगा शुगर फॅक्टरीमध्ये असेल जवळ 25,000 एकर क्षेत्रावरती ऊसाचं पीक सबसर्फेस ड्रिप इरिगेशनवरती केलं जातं आहे। त्याचा प्रतिबिंब म्हणून आम्ही आपल्या राज्यातले काही ऊस उत्पादक शेतकरी, काही कारखानदारही, काही MD, काही चेअरमन आम्ही उदमरपेटला घेऊन गेलो, तामिळनाडूमध्ये घेऊन गेलो आणि त्यांना सबसर्फेस ड्रिप इरिगेशनचा ऊस त्यांना दाखवला आणि त्यामुळे आपल्या राज्यामध्ये सुद्धा ऊसासाठी भूपृष्ठांतर्गत जमिनीच्या आत असलेल्या ठिबक सिंचनचा वापर आपल्याकडे राज्यात सुद्धा वाढू लागलेला आहे। हे अशा पद्धतीचं सबसर्फेस
ड्रीप लाईन काढण्यासाठी आपल्याला मशीन आम्ही देतो. मशीन जैनिकेकडे उपलब्ध आहे. मशीनद्वारे ठिबक सिंचनची जमिनीमध्ये गाडली जाते. साधारणतः 6 इंच खोल जमिनीमध्ये गाडली जाते. तुम्ही असं म्हणाल की आता मी ठिबक सिंचनची नळी मशीनने गाडली आणि मला पुढच्या वर्षी म्हणाल की मला ती नळी काढून द्या, ते शक्य नाही. एकदाची जमिनीमध्ये नळी तुम्ही गाडली की 7-8 वर्ष तुम्हाला पिकं घ्यायचीच तुम्हाला. पुन्हा ऑप्शन नाही तुम्हाला की लगेच पुढच्या वर्षी तुम्ही म्हणाल की मला काढून द्या. काढायचा जर प्रयत्न जर केला तर माझा त्या नुकसान होण्याची शक्यता जास्त त्याच्यामध्ये लक्षात घ्या. ही अशा पद्धतीचं ऊसामध्ये आपण सबसर्फेस वापरू शकतो. 6 इंच खोल आहे त्याच्यामध्ये आणि ऊसाची लागवड जी आहे ती नळीच्या खाली करायची असते. नळीच्या वर केलं तर मुळं त्याच्यामध्ये हात घुसून जातील त्यामध्ये. हे ठिबक सिंचनसाठी लागणारे फिल्टरच्या बद्दल आपण बोललो. साधारणपणे हे सँड फिल्टर स्मार्ट क्लीन फिल्टर आहे. नंतर हा सँड सेपरेटर आहे. त्याच्यानंतर हा सुद्धा छोटा व्हर्टिकल स्मार्ट क्लीन फिल्टर आहे. हा सँड फिल्टर आहे. याच्यामध्ये वाळू याच्यामध्ये भरतो आपण. त्याच्यानंतर स्क्रीन आणि डिस्क फिल्टर आहे. हा डिस्क फिल्टर आहे. हा स्क्रीन फिल्टर आहे. याच्यात हे वेगवेगळे मॉडेल्स याच्यामध्ये आहेत. फिल्टरची निवड अत्यंत महत्त्वाचं म्हणून म्हणजे सेंटर आम्ही हार्ट दाखवलं आहे. इट इज हार्ट ऑफ ड्रीप इरिगेशन सिस्टम. त्याचे खतं देण्याकरता हे वेंचुरीज वगैरे आहे. काही ठिकाणी मॉडेल तुम्हाला बघायला मिळतील. काही व्हर्टिकल मॉडेल फिल्टरमध्ये बघायला मिळतील. व्हर्टिकल फिल्टरमध्ये आपल्याला बॅकफ्लश करायला प्रॉब्लेम जास्त येतो. पण सँड फिल्टर तुमचा हॉरिझॉन्टल असेल तर फिल्टरची एरिया आपल्याला जास्त मिळतो आणि पाण्याची फिल्टरेशनची क्वालिटी पण आपल्याला चांगली मिळते. ते पाण्यामध्ये शेवाळ जर असेल किंवा गढूळ पाणी असेल अशा वेळेला आपल्याला सँड फिल्टर वापरणं फार गरजेचं आहे. त्यानंतर स्क्रीन आणि डिस्कचं काम सारखंच आहे. त्याची डिस्क फिल्टरची एफिशियन्सी जास्त आहे त्याच्या स्क्रीनपेक्षा. ती 100 मायक्रॉनची मेशची जी स्क्रीन बसवलेली असते याच्यामध्ये. ह्याच्या डिस्क असतात. या डिस्कमध्ये ह्याच्या ग्रूज असतात, खाचा असतात. त्या खाचामधनं पाणी गाळलं जातं. तुम्हाला जर डिस्क साफ करायची असेल तर मधला तो स्टर जो असतो तो लूज करायचा आणि प्रत्येक डिस्क अशी मोकळी होते आणि फ्री फ्लोईंग वॉटरमध्ये नळाच्या खाली धरून तुम्हाला हे डिस्क फिल्टर साफ करता येतं. त्यानंतर मी म्हटलं की 60% खर्च आहे ट्युबिंगचा असतो. ट्युबिंगमध्ये इनलाईनमध्ये हा एक्सेल नावाचा ड्रिपर आहे. त्याला 5 स्टार रेटिंग मिळालेलं आहे. जगामध्ये युरोपमध्ये सीमाग्रेप नावाची संस्था आहे. ती सर्व कंपन्यांची ड्रिपर टेस्ट करते. सीमाग्रेपने आमच्या कंपनीचा ड्रिपर टेस्ट केला. पाण्यामध्ये विविध प्रकारच्या क्वालिटीचं पाणी त्याचं पास केलं. हा ड्रिपर जो एक्सेल जो आहे त्याचा जो लॅब्रिन जो कॅस्केड लॅब्रिन जो आहे हा कॅस्केड लॅब्रिन हा डीप आणि लॉंग असल्यामुळे याच्यामध्ये क्लॉगिंगचे प्रश्न याच्यामध्ये कमी आहेत. याची डेप्थ पण जास्त आहे आणि याला ॲडिशनल फिल्टर पण आपण दिलेला आहे. त्यामुळे सर्व ड्रिपरमध्ये हा श्रेष्ठ ड्रिपर आहे आणि या ड्रिपरला 5 स्टार रेटिंग मिळालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 8.8 लिटर, 1 लिटर, 1.2 लिटर, 2.4 लिटर आणि 4.2 लिटर असे आपल्याला उपलब्ध आहेत डिस्चार्जेसचे. ज्यात लो 3 मल्टीमीमध्ये मी तुम्हाला टर्बो स्लिम म्हटलं तुम्हाला आणि चापिंग ड्रिप टेप पण आपल्याकडे उपलब्ध आहे. नंतर आपली शेतकऱ्यांना कमी खर्चाची पॉलिस्लिम, जैन पॉलिस्लिम किंवा क्लास 1 नावाची ट्युबिंग काढलेली 0.4 mm ची थिकनेस याला आहे. याचं लाईट पण चांगलं ISI मार्किंग याला आहे. सिलेंड्रिकल ड्रिपरमध्ये गोल्ड ड्रिपरमध्ये आपल्याला इनलाईन बघायला मिळेल. आपल्याला 12 mm, 16 mm, 20 mm मध्ये उपलब्ध आहे. याच्यात पण 2 लिटर आणि 4 लिटरचा डिस्चार्ज आपल्याकडे उपलब्ध आहे. याच्यात पण PC पण याच्यामध्ये आहे दोघांमध्ये. सिलेंड्रिकल ड्रिपरमध्ये पण आहे आणि फ्लॅट ड्रिपरमध्ये पण PC ड्रिपर आपल्याकडे उपलब्ध आहेत. इनलाईनचं जर बघितलं तर तुम्हाला पूर्ण पट्टी ओली तुम्हाला बघायला मिळते. त्यामुळे कोणत्याही अंतरावरती तुम्ही लागवड करू शकता आणि कोणत्याही मुळांना पाण्याचा ताण अजिबात पडत नाही. इनलाईनमुळे असा पट्टा पूर्ण ओला होतो. नंतर ड्रिपर्समध्ये ऑनलाईनमध्ये तुमचं 2 लिटर, 4 लिटर, 8 लिटर आणि 14 लिटरमध्ये उपलब्ध आहेत. ड्रिपर उघडून आपल्याला साफ करता येतात. आपल्याला काही ड्रिपर सील ड्रिपर आहेत. ज्यांना शेतकऱ्यांना ड्रिपर उघडून साफ करायची गरज नाही आहे त्यांना सील ड्रिपरसुद्धा आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. हे ओपनेबल ड्रिपर आपल्याला पाहिजे ते उघडून साफ करता येतं आपल्याला. याचा PC ड्रिपर जो बघितला आपण हा याच्यात सिलिकॉन डायफ्राम बसवलेला आहे. म्हणजे तुमची जमीन चढउताराची जर असली, टेकडीची जमीन जर असली तरी तुम्हाला या PC ड्रिपरवरती वापरून जरी प्रेशर कॉम्बिनेसाठी याच्यावरती तुम्हाला फळबागाची लागवड तुम्हाला करता येते. याच्यामध्ये ऑटोमेशनमध्ये तुम्हाला सुरुवातीला कंट्रोल आम्ही इम्पोर्ट करत होतो. आता इरिकेअर नावाचा कंट्रोल आम्ही स्वतः तयार केलेला आहे.
तुम्हाला शेतामध्ये जाऊन वॉल चालू बंद करण्याची गरज नाही. सेंट्रलाइज पद्धतीने तुम्ही करू शकता. ऑटोमेशन तुम्हाला टाईम बेस, व्हॉल्यूम बेस, सेन्सर बेस तुम्हाला वापरता येतं. पुन्हा वापरता तुम्हाला वेळ आधारित करायचं आहे की अर्धा तास 1 तास सिस्टीम वापरायची आहे. पुन्हा वापरायचं मला व्हॉल्यूम बेस वापरायची आहे. म्हणजे तुमच्याकडे 4 पिकं असतील, टोमॅटो असेल, केळी असेल, कापूस असेल. टोमॅटोला 40,000 लिटर पाणी द्यायचं आहे. 40,000 लिटर जर पाणी दिल्यानंतर तुमचा वॉल आपोआप बंद होईल. पुढचं पीक कापसात तुम्हाला 20,000 लिटर पाणी द्यायचं आहे. 20,000 लिटर पाणी दिलं जाईल. पुढचं पीक तुमचं केळीचं पीक आहे, त्याला 30,000 लिटर पाणी द्यायचं आहे. 30,000 लिटर पाणी दिल्यानंतर वॉल आपोआप बंद होईल. तुम्हाला शेतामध्ये जाऊन वॉल चालू बंद करण्याची गरज नाही. तुमचा कंट्रोलर जो आहे, कंट्रोलरचा तुम्ही प्रोग्रामिंग दिला की मला इतक्या वेळेस सिस्टीम चालवायची, तितक्या वेळेस सिस्टीम चाल, किंवा इतकं लिटर पाणी दिल्यानंतर वॉल बदलला पाहिजे, तर सिस्टीम आपल्याला बदलते. तिसरी पद्धती जी आहे ती सेन्सर बेस आहे. म्हणजे शेतामध्ये तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक तुम्ही लावलं आहे, भाजीपाला लावलं असेल तर सांगता 30 सेंटीमीटरवरती 45 सेंटीमीटरवरती दोन अंतरावरती तुम्हाला 83 मीटर बसावं लागतं. केळी असेल तरी 30 सेंटीमीटरवरती आणि 45 सेंटीमीटरच्या खोलीवरती तुम्हाला 2 टेन्शिमीटर बसावं लागतील. दोघं टेन्शिमीटर तुम्हाला सांगेल. टेन्शिमीटर जर असतं त्याच्या तळाला एक पोरस कप असतो. पोरस कप असल्यामुळे पाणी आत येतं, बाहेर जाऊ शकतं. जेव्हा तुम्ही टेन्शिमीटर आत बसवता शेतामध्ये, मुळांच्या खोलीच्या डेपला बसवता, जेव्हा तुम्ही सिस्टीम चालू करता, पिकांजवळ पाणी जर असेल तर त्या तुमच्या टेन्शिमीटरच्या कपमधलं पाणी बाहेर येईल. पण जेव्हा तुमची सिस्टीम बंद आहे, त्याला पिकाला पाण्याचा ताण पडतो आहे, तेव्हा जमिनीतलं पाणी त्या पोरस कपमध्ये आत जाईल आणि तो जो प्रेशर डिफरन्स दाखवेल, तो प्रेशर डिफरन्स तुमच्या इरिगेशन सिस्टीमसाठी चालू करण्याचं इंडिकेशन त्याला मिळेल तुम्हाला. म्हणून टेन्शिमीटर ही चांगली पद्धत आहे. चौथी पद्धत जी आहे ती अतिशय म्हणजे तंतोतंत काटेकोर, ती म्हणजे लीफ वेटनेस सेन्सर. लीफ वेटनेस सेन्सर म्हणजे तुमच्या पानालाच आम्ही सेन्सर बसवलेला असतो. पानातला ओलावा कमी झाला की तुमची सिस्टीम ऑन होणार. पानातला ओलावा कमी झाला की तुमची सिस्टीम चालू होणार. इतकं अत्यंत अचूक, काटेकोर, प्रिसाईज इरिगेशन सिस्टीम आपण ऑटोमेशनच्या माध्यमातून आपण बसवू शकतो. हे 4 ऑप्शन मी तुम्हाला सांगितलं. टाईम बेस आहे, व्हॉल्यूम बेस आहे, सेन्सर बेस आहे आणि लीफ वेटनेस सेन्सर पण आहे. याच्यानुसार आपल्याला जी सोयीची वाटेल त्या सिस्टीम पण आपण बसवू शकतो. याच्यामध्ये पुन्हा आपल्याला पंप ऑपरेशन करण्यासाठी ऑटोमेशन आहे, इरिगेशनसाठी ऑटोमेशन आहे, तुमचं फिल्टर बॅकवॉश करण्याचं ऑटोमेशन आहे आणि फर्टिगेशनसाठी ऑटोमेशन आहे. हे चारही गोष्टी आपल्याला ह्या ऑटोमेशन सिस्टीममधनं करता येतात. फर्टिगेशन करण्यासाठी ज्याचं ओपन फील्ड आहे, ऑटोमेशन केलेलं नाही आहे, त्यांनी फर्टिलायझर टँक वापरू शकतो किंवा व्हेंच्युरी वापर करू शकतो किंवा हा इंजेक्टर पंप आपल्याला वापर करता येईल. हे न्यूट्रिकेअरच्याबद्दल म्हणतो. न्यूट्रिकेअर हे असं असतं, न्यूट्रिकेअरमध्ये व्हेंच्युरीचाच वापर आम्ही केलेला असतो, पण त्याला बूस्टर पंप बसवलेला असतो आणि पुढे हे फ्लो मीटर बसवलेले आहेत. फ्लो मीटरवरनं आपल्याला कळतं की आपल्याला किती कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करायचं आहे आणि याच्याकरता पाठीमागे टँक बसवलेले असतात. हे साधारण न्यूट्रिकेअर पॉलीहाऊसमध्ये आम्ही जास्त बसवतो. पॉलीहाऊसमध्ये अतिशय सेन्सिटिव्ह क्रॉप्स असतात. उदाहरणार्थ तुमचं कार्नेचर असेल, जर्बेरा असेल, गुलाब असेल, ढोबळी मिरची असेल, स्ट्रॉबेरी असेल, अँथोरियम असेल, ऑर्किड असेल, या अशा पिकांना अतिशय अत्यंत अचूक पद्धतीने आपल्याला फर्टिगेशन करावं लागतं. अशा वेळेला टँक्स असतात, ABC टँक्स असतात. तुम्ही लक्षात ठेवा, कॅल्शियमयुक्त खतं केव्हाही फॉस्फेटिक फर्टिलायझर मिक्स करायचे नाही. म्हणून कॅल्शियमची खतं देण्याकरता स्वतंत्र आपल्याला टँक ठेवावं लागणार. फॉस्फरससाठी वेगळे ठेवावं लागेल आपल्याला, नायट्रोजन पोटॅशियमसाठी वेगळी ठेवावं लागेल, मॅग्नेशियम त्याचं आपल्याला देता येईल. तिसरी टँक जी आहे ती आपल्याला ॲसिडसाठी, म्हणजे आपल्याला पाण्याचा pH आणि EC कंटिन्यू मेंटेन करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्याकरता आपल्याला ॲसिडचं इंजेक्शन ठेवावं लागतं. एक तर तुम्ही फॉस्फरिक ॲसिड घ्या किंवा नायट्रिक ॲसिड घ्या, याचाही आपल्याला वापर करता येईल, सल्फ्रिक ॲसिडचाही आपल्याला वापर करता येईल, याचाही आपल्याला वापर करता येईल. आणि ऑनलाईन तुम्हाला पाण्याचा pH EC तुम्हाला कंट्रोल करता येतो. जेवढा तुम्ही अचूकपणे कंट्रोल कराल तेवढा जमिनीतील तुम्ही दिलेले खतं जे आहेत, अन्नद्रव्य जे आहेत, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश जे आहेत, अत्यंत चांगल्या पद्धतीने पिकांची मुळं शोषण करतील आणि जास्तीत जास्त अन्नद्रव्याचं शोषण केलं म्हणजे पिकाची उत्पादन देण्याची क्षमता त्यामध्ये वाढणार आहे. हे एक ते न्यूट्रिकेअरचं चित्र तुम्हाला दाखवतो आहे मी. आता वॉटर मॅनेजमेंटमध्ये कुठे पाणी, किती पाणी, कसे पाणी आणि कोठे पाणी, हे 4 गोष्टी समजल्या म्हणजे त्याचं पाणी व्यवस्थापन समजलं. पण अलीकडे आम्ही आतापर्यंत शेतकऱ्यांना आम्ही पाणी व्यवस्थापनाबद्दल सांगत होतो. आता वॉटर मॅनेजमेंटमध्ये सांगायची गरज नाही. आता वॉटर मॅनेजमेंट संज्ञा आता बाद झाली. वॉटर मॅनेजमेंटच्या पुढचं टर्मिनॉलॉजी जी ते वॉटर मेजरमेंट आहे. पाणी पिकाला मोजूनच दिलं पाहिजे. आपण ठिबक सिंचन तंत्राचा वापर करतो आहे,
आणि रात्र 8-8, 10-10 तास ठिबक सिंचन वापर करत असतो, ते चुकीच्या पद्धतीने होईल. फक्त जमीन वापसावशीत राहील तेवढंच पाणी आपण ठिबक सिंचन पद्धतीने दिलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला हे मी तुम्हाला सिस्टीम सांगितली त्याचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काही जमीन तुमच्या हलक्या असतील तर त्यावेळेला एकाच वेळेला जास्त वेळ सिस्टीम चालवण्यापेक्षा पल्सेसमध्ये चालवा, पल्स इरिगेशनमध्ये. तर सकाळी म्हणजे मला 4 तास पाणी द्यायचं असेल तर 2 तास सकाळी द्या, 2 तास संध्याकाळी द्या. 4 तास एकाच वेळा जर तुम्ही जर पाणी दिलं हलक्या जमीनमध्ये, पाणी झरकन निघून जाईल, पाणी पण निघून जातील आणि दिलेले अन्नद्रव्य ते पण झिरपून जातील. म्हणून पल्स इरिगेशन जे आहे, पल्स इरिगेशन करताना सकाळी 2 तास द्या, संध्याकाळी 2 तास दिलं तर त्याचा फायदा पिकांना जास्त होणार आहे. आता प्रत्येक जणाला पिकाची पाण्याची गरज काढता येते. आता प्रत्येक ठिकाणी शासनाने पण आता हवामान आधारित विमा योजना तुमच्याकडे लागू केलेली असेल. हवामान आधारित विमा योजना जेव्हा आपल्या भागात लागू झालेली असेल त्यावेळेला प्रत्येक मंडळामध्ये त्यांनी वेदर स्टेशन बसवले आहेत. प्रत्येक मंडळामध्ये वेदर स्टेशन बसवले आहेत, हवामान मापक यंत्र बसवलेले आहेत. या वेदर स्टेशनमध्ये आपल्याला त्याच्यामधून आपल्याला पडणारा पाऊस पडतो किती पडला तेही कळतं आपल्याला, त्या भागामध्ये आर्द्रता किती तेही कळतं आपल्याला, वाऱ्याचा वेग किती ते कळतं आपल्याला, वाऱ्याची दिशा किती तेही कळतं आपल्याला, तुमच्या भागामध्ये बाष्पीभवन किती होतं आहे पाण्याचं, जमिनीमध्ये पाणी बाष्पीभवन किती होतं आहे ते सुद्धा कळतं. आता आपल्या पिकाला पाणी किती द्यायचं आहे. समजा तुमच्या बाथरूममध्ये पाणी भरून ठेवलेले आहे, पाणी भरलेलं आहे बादलीमध्ये आणि बादलीतून तुम्ही 1 तांब्या पाणी भरून काढून घेतला किंवा 1 ग्लास पाणी काढून घेतलं, तर दुसऱ्या दिवशी मला जर बादली भरायची असेल तर मला बादलीमध्ये फक्त 1 ग्लासच पाणी टाकावं लागणार आहे. आणि ते 1 ग्लास म्हणजे वॉटर मॅनेजमेंट आहे. म्हणजे पाणी पिकाला किती द्यायचं आहे, जेवढं पाणी बाष्पीभवनाने वर उडालेलं आहे आणि पिकांच्या पानाद्वारे ट्रान्सपिरेशन जे झालं आहे, बाष्पोत्सर्जन, तेवढं पाण्याची बेरीज म्हणजे त्याचं वॉटर मॅनेजमेंट आहे. तेवढी पिकाची पाण्याची गरज आहे. त्यासाठी हे लागणारा फॉर्म्युला दिलेला आहे A×B×C×D/E. म्हणजे ए त्याचा म्हणजे म्हणजे इव्हॅपोरेटिव्ह ट्रान्सपिरेशन आहे, बी त्याचा क्रॉप फॅक्टर पिकाचं वय आहे, सी म्हणजे कॅनोपी फॅक्टर आहे त्याच्या सावलीचा एरिया आहे, आणि डी म्हणजे तुम्ही लागवडीचं अंतर तुम्ही काय ठेवलेलं आहे, लागवड म्हणजे 2 ओळीचं अंतर किती, 2 झाडाचं अंतर किती, आणि डिवायडेड बाय म्हणजे भागीला तुम्ही कोणती सिस्टीम वापरताय. स्प्रिंकलर वापरताय का, स्प्रिंकलर वापरत असाल तर त्याची एफिशियन्सी 0.7 म्हणजे 70% एफिशियन्सी. ठिबक सिंचन वापरताय का, त्याची एफिशियन्सी 90% म्हणजे 0.9ने त्याला डिवाईड केला पाहिजे. ही अशा पद्धतीने वॉटर इकॉनॉमी आपल्याला काढता येते. प्रत्येक पिकाची पाण्याची गरज प्रत्येक शेतकरी काढू शकतो जर त्याला त्या भागामध्ये इव्हॅपोरेटिव्ह ट्रान्सपिरेशन ETP जर व्हॅल्यू जर आपली मिळाली तर प्रत्येक शेतकरी पिकाला लागणारी पाण्याची गरज हा काढू शकतो. हे अशा पद्धतीचं पॅन इव्हॅपोरोमीटर आहे. याच्यामधला बाष्पीभवनाचा अंक आपल्याला मिळतो, बाष्पीभवनाचा गुणांक आपल्याला मिळाला. बाजूला हे गवत दिलेलं आहे त्याचा ETP आपण जातो, ट्रान्सपिरेशन आपण धरतो, हा त्याचा ETP झाला. त्याचा क्रॉप फॅक्टर जो आहे, सुरुवातीला पिकाची पाण्याची गरज कमी असेल पण जेव्हा पीक वाढेल त्याची पीक वाढायला पण जास्त असणार आहे, पण जेव्हा पीक काढणीला येतं तेव्हा त्याची पिकाची पाण्याची गरज कमी होते. पण शेतकरी नेमकं उलटा करतात, पिकं काढणीच्या वेळी जास्त पाणी देतात, उलट पिकं काढणीच्या वेळी पाण्याची गरज त्याची कमी राहते, कारण पानं वाळलेले असतात, पानाची संख्या कमी झालेली असते. त्याचा क्रॉप फॅक्टर जो आहे हार्वेस्टिंगच्या वेळेला हा कमी झालेला असतो, म्हणून पिकाची पाण्याची गरज त्यावेळेला कमी झालेली असते. हे ऊसाचं बघा, ऊसाचं चित्र तसंच आहे. ऊस लागवडीपासून तर ऊस काढणीपर्यंत पाट पाणी पद्धतीमध्ये शेतकरी तुडुंब भरून पाणी देतो. म्हणजे लहान मुलाला चमच्याने पाणी पाजण्याच्या ऐवजी बादलीने पाणी पाजण्यासारखं आहे. म्हणजे इथेही तो सरी तुडुंब भरून पाणी देतो आहे, इथे तुमची ऊसाची लागवड झालेली इथे, आणि इथेही तुमचे सरी तुडुंब भरून पाणी देतो आहे. सर्व ठिकाणी प्रत्येक अवस्थेमध्ये तो एकच कलमी कार्यक्रम त्याचा, सरी तुडुंब भरून पाणी देणे. आणि सरी तुडुंब भरून पाणी देण्यामुळे शेतकऱ्याचा गैरसमज काय आहे, खूप जास्त पाणी दिलं किंवा खूप जास्त खतं घातले म्हणजे उत्पादन वाढतं असा नाही. त्याच्या गरजेप्रमाणे, त्याच्या अवस्थेप्रमाणे पाण्याचं आणि खतांचं व्यवस्थापन, अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन तुम्ही जर करू शकलात तर त्याचं विक्रमी उत्पादन मिळणं सहज शक्य आहे. आता ऊसाचं उदाहरण जर घेतलं तर राज्याचं ऊसाचं उत्पादन सरासरी फक्त 30 ते 35 टनाचं आहे. एकरी 30 ते 35 टन आपलं सरासरी उत्पादन आपल्या राज्याचं आहे. परंतु रुपेश भीमराव पाटील, नाव लक्षात ठेवा, रुपेश भीमराव पाटील, गाव तांदुळवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, ह्या शेतकऱ्याने मागच्या वर्षी जगातलं सर्वात हायेस्ट उत्पादन घेतलं. एकरी 169 टन, एकरी 169 टन ऊसाचं उत्पादन काढलं.
जी आपली राज्याची ऊसाची उत्पादकता फक्त 30 ते 35 टन एकरी आहे. 30 ते 35 टनावरनं सुद्धा 169 टन ऊसाचं उत्पादन मिळू शकतं हे ते शेतकऱ्यांनी दाखवून दिलं. तसं मागच्या वर्षी आमच्या कापसाचा शेतकरी नंदुरबारचा नारायण कृष्णा ठाकूर, गाव त्याचं शेतकऱ्याचं नाव आहे नारायण कृष्णा ठाकूर, गाव मामाचे मोयदे, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार, 5 एकर क्षेत्रावरती कापूस लावला होता. व्हरायटी राशी 659 6x6 अंतरावर लागवड केली होती. 5 एकरमध्ये 246.65 क्विंटल कापूस काढला, म्हणजे एकरी 49.5 क्विंटल कापूस काढला. आणि आपल्याकडे कापसाचं उत्पादन तुम्हाला किती सर्वांना माहिती आहे. आपल्याकडे कापूस किती होतो, पराठी किती येते, 3 क्विंटल 4 क्विंटल, ते बोलले 8 क्विंटल 10 क्विंटल. आपले राजवाडे साहेबच बोलत होते 8 क्विंटल 10 क्विंटल उत्पादन. कुठे 8-10 क्विंटल, ते बी हेक्टरी म्हणत होते. ते 8-10 क्विंटल कुठे एकरी आणि 49.5 क्विंटल कुठे. मग एवढं सुद्धा उत्पादन हे मिळू शकतं. याकरता तंतोतंत पाण्याचं आणि खतांचं व्यवस्थापन करू शकलात तर निश्चितपणे उत्पादन मिळू शकतं, हे सिद्ध झालेलं आहे. हे त्याच्या पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थांनुसार क्रॉप फॅक्टर आम्ही कन्सिडर करतो. पीक लहान असेल तर 0.4, पीक वाढीच्या अवस्थेत असेल तर 0.6, पीक पूर्ण वाढीच्या अवस्थेत असेल तर 0.7 आणि हार्वेस्टिंगला असेल तर 0.7. हे फळबागांसाठी आहे. पाण्याची गरज कशी काढायची मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ऑलरेडी. त्यामध्ये कॅल्क्युलेशनच्या मार्केटात मी पडत नाही. आता फळबागांसाठी आपल्याला ठिबक सिंचनचा वापर अशा पद्धतीने करता येईल. शेतकरी फक्त 2 ट्रिपलचा वापर करतात. मग तुम्ही संत्र्याचं पीक असो, मोसंबीचा असो, चिकू असो, आंबा असो, कुठलाही फळबाग असेल, लिंबू असो, आपल्याला 2 ट्रिपर देऊन भागणार नाही. लहान झाड असेल तर 2 ट्रिपर दिले चालतील, पण झाड जसं मोठं होईल तसं तुम्हाला नंबर ऑफ आउटलेट वाढवतील. तुम्हाला त्याला 4 ट्रिपर दिले पाहिजे ऑनलाईन सिस्टीममध्ये, किंवा आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला डबल लाईन पण देता येईल. आपल्याला हे दाखवतं डबल लाईन. हे 4 ट्रिपर तुम्हाला दाखवले. आता 4 पॉईंट दाखवलेले त्या ठिकाणी. हे रिंग पद्धतीने पण करता येईल. आपल्याला झाडाखाली दुपारी 12 वाजता पडणारी सावली बघायची. दुपारी 12 वाजता पडणारी सावली बघून ते सावलीच्या परिघामध्ये पांढरी मुळं खोडाजवळ नाही. आपण बरेचसे शेतकरी खोडाला पाणी देतो. खोडाला पाणी देऊन काही उपयोग नाही. पांढरी मुळं दुपारी 12 वाजता पडणाऱ्या सावलीच्या परिघामध्ये पांढरी मुळं आहेत. आणि पांढरी मुळाच्या ठिकाणी आपल्याला ड्रिपर तिथे असला पाहिजे. तिथे पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन झालं पाहिजे. खोडाला पाणी देऊन खोडाला खतं देऊन काही उपयोग नाही. ही रिंग पद्धती झाली. तर ही अशा पद्धतीने रिंग आपल्याला करता येईल. ही मोसंबी करता रिंग बसवलेली आहे बघा. डबल लॅटरल सुद्धा वापर करता येईल. खोडाच्या दोन्ही बाजूला, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला स्वतंत्र नळी वापरायची. एक तर ऑनलाईन वापरा किंवा इनलाईन वापरू शकता तुम्ही. अशा समांतर पद्धतीनं सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त मुळं आपल्याला सिंचन करता येतील, भिजवता येतील, पाण्याचं व्यवस्थापन करता येईल, खतांचं व्यवस्थापन करता येईल. जास्तीत जास्त मुळं जेव्हा भिजतील तेव्हा त्या पिकाची उत्पादन देण्याची क्षमता वाढणार आहे. लक्षात ठेवा. हे डबल लॅटर अशा पद्धतीने वापरते आपल्याला. हे डबल लॅटर बघू शकता तुम्ही. गादी वापरते, डबल लॅटर ठेवली बघा. हे मोसंबीची बाग आहे. कांदा आपल्याला अशा पद्धतीने गादी वापरता येईल आपल्याला. गादी वापरल्यावरती 9 ओळी लावल्या कांद्याच्या. कांद्याची लागवड आता अलीकडे रोपाची लागवड न करता मशीनसुद्धा करता येते. आता रोप आमच्याकडे जैन इरिगेशनने मशीन डेव्हलप केलं आहे. डायरेक्ट बी पेरणीचं. एका दिवसामध्ये 6 ते 7 एकर पेरणी करता येते. नर्सरी करायची झंझट नाही. रोपं उपटायचं काम नाही, रोपं लावायचं काम नाही. आणि कांदाही 15 दिवस लवकर तयार होतो. कमी खर्चामध्ये आपल्याला कांद्याचं उत्पादन घेता येईल. गादी वापर करायचा 90 सेंटीमीटरचा, 3 फूट रुंदीचा गादी वापर तयार करायचा. गादी वापरती एक ठिबक सिंचनची इनलाईन वापरायची, जैन इनलाईन. त्याच्यामध्ये जैन टर्बो लाईन असेल, जैन टर्बो ॲक्युरा असेल, जैन टर्बो एक्स्ट्रल असेल, किंवा जैन टर्बो स्लिम असेल, किंवा जैन पॉलिस्लिम असेल, किंवा टेप असेल. कुठलीही सिस्टीम वापरा. एकच नाळी वापरायची आणि 9 ओळी कांद्याच्या तुम्हाला लावता येतात. 9 ओळी तुम्ही लावल्या, कांद्याची संख्या आपल्या मेंटेन करते 2,80,000 रुपयाची संख्या आपल्याला लागता येते. साधारणपणे या पद्धतीवरती एकरी 28 टनपर्यंत कांदा आमच्या शेतकऱ्यांनी काढलेला आहे. साधारणपणे ॲव्हरेज सरासरी उत्पादन हे 15 ते 20 टनाचं उत्पादन आपल्याला सहज या पद्धतीवरती मिळू शकतं. ज्या पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला फक्त 7 ते 8 टन कांद्याचं उत्पादन मिळतं. कांद्याकरता आपल्याला इनलाईनचाही वापर करता येईल आणि रेनकोट सिस्टमचाही वापर करता येईल. आपल्याला रेनकोट पण दाखवणार तुम्हाला मी. कापसाचं पीक बघा, अतिशय आमच्याकडे शेतकऱ्याकडे थोडे जरी पाणी असलं तो शेतकरी ठिबक सिंचनशिवाय कापूस लावत नाही.
मग हे मिनी स्प्रिंकलर आहेत, मायक्रो स्प्रिंकलर आपण म्हणूया. साधारणतः आपल्याला 4x4 किंवा 3x3 मीटर अंतरावरती आपल्याला लावता येतात. ते याचा डिस्चार्ज साधारणतः 110 ते 140 लिटर 180 लिटरपर्यंत त्याचं डिस्चार्ज आहे. पांढरा रंग, पिवळा रंग आणि ऑरेंज कलरमध्ये याचा डिस्चार्ज उपलब्ध आहे याच्यात. हे अशा पद्धतीने मायक्रो स्प्रिंकलरचा वापर आपल्या कांद्यामध्ये करता येईल. किंवा रेनफोर्स सिस्टीममध्ये सुद्धा आहे आपल्याकडे. हा 501 रेनफोर्स सिस्टीम आहे. हा स्प्रिंकलरचाही वापर करता येईल. तर हा अशा पद्धतीने आपल्याला पालेभाज्या असतील किंवा नर्सरी करता आपल्याला वापर करता येईल. कांदा असेल, बटाटा असेल, हळद असेल, आलं असेल, आलं वापरता करता येईल. हा 5022 आहे. याचाही आपल्याला आलं, हळद असेल, जर कांदा असेल, बटाटा असेल, सोयाबीन असेल, गहू असेल, यालाही आपल्याला वापर करता येईल. हे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल त्याच्यामध्ये. याच्यातलं कुठलाही मॉडेल तुम्ही घ्या, रेनफोर्स सिस्टीमची एफिशियन्सी ही आपल्याला साधारण 85% आपल्याला मिळते याच्यामध्ये. हे बघा, हरभऱ्याकरता वापर होतो आहे रेनफोर्स सिस्टीमचा. हा 5022 आहे. सर्वात जास्त वापरायचा बटाटामध्ये, आल्यामध्ये, कांद्यामध्ये वापर होतो आहे. अतिशय चांगले रिझल्ट आहेत. आलं, हळद, बटाटा आणि कांद्यामध्ये वापर सर्वात शेतकरी जास्त वापर करतो याचा. आणि ही सिस्टीमची पोर्टेबल सिस्टीम आहे. तुमचा पीक निघालं की तुम्ही सिस्टीम घरी घेऊन येऊ शकता. तुम्ही बाकीच्या स्प्रिंकलरसाठी तुम्हाला फिक्स करायची गरज नाही आहे. तुमचं पीक निघालं की तुम्ही स्प्रिंकलर तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. तुमच्या लॅटरल ज्या आहेत त्या रेनफोर्ससाठी 25 mm आहे किंवा 32 mm लॅटरल तुम्हाला वापरता येते. HDPच्या लॅटरल असतात त्या, LLDPच्या. सोयाबीनसाठी सुद्धा आपल्याला वापर करता येईल या रेनफोर्स सिस्टीमचा. हे तुमचे नेहमीचे मेटलचे स्प्रिंकलर आहेत, पितळी स्प्रिंकलर, ब्रास स्प्रिंकलर. पण याच्याने तुमची जमीन दाबते तुमची आणि याचा थेंब जास्त जाड असतो. याची आर्द्रता जास्त वाढते. याच्यात बुरशीचे रोगसुद्धा वाढू शकतात याच्यामध्ये. हे पॉलीहाऊसेसमध्ये लागणारे कॉम्पोनंट्स आहेत. हे स्किप करतो मी. हा इम्पॅक्ट स्प्रिंकलर आहे. हे तुम्ही सबसिडीचे नेहमी घेतात त्याला. रेनगनला प्रेशर जास्त लागतो. एकाच नोझलपासून आपल्याला जास्त एरिया कव्हर करता येतो. हा ट्विन 95 मॉडेल आहे. याची रेडियस 54 मीटर आहे. म्हणजे 160-165 फूट याची रेडियस जाते. दुसरा जो आहे RH 162 त्याची रेडियस 24 मीटर आहे. साधारणतः ते पण जवळपास 80 फुटापर्यंत ते एरिया कव्हर करतो जवळपास. हा सेंटर पिवट आहे. सेंटर पिवट 2 प्रकारमध्ये उपलब्ध असतो. एक गोल स्वरूपामध्ये असतो, राऊंड असतो तो, किंवा लिनियर स्वरूपात सुद्धा आपल्याला सेंटर पिवट मिळतो. हा तुम्हाला 50 एकर असेल, 100 एकर असेल, 200 एकर असेल, 500 एकर असेल, एवढ्या एरियासाठी सुद्धा तुम्हाला सेंटर पिवटचा वापर करता येतो. पण याला लागणारा पंपसेट तुम्हाला तेवढ्या हॉर्सपॉवरचे पंप तुम्हाला पाहिजे त्यासाठी. पण याला लागणारा प्रेशर जो आहे, आपला जो रेनफोर्स सिस्टीमचा जो प्रेशर जो आहे, तेवढा प्रेशर याला दिलं तरी चालणार आहे. याला हे सिलेंड्रिकल टाईपचं होतं आणि हा लिनियर टाईपचा आहे. हा गोल फिरतो. साधारणतः एका क्षेत्रासाठी सुद्धा आपल्याला एक सेंटर पिवट बसवलं तर चालणार आहे आपल्याला. हे तुम्हाला मी सांगतो ड्रिप किटचा वापर आपल्याला अशा पद्धतीने करता येईल. आपल्याला भाजीपाला असेल, फुलं शेती असेल, त्याच्याकरता वापर करता येईल. घरातली टाकीसुद्धा आपल्याला वापर करता येऊ शकते. अतिशय सोपं सुटसुटीत तंत्रज्ञान आहे. कमी खर्चाचं तंत्रज्ञान आहे. तुम्हाला एक गोष्ट आठवत असेल ना लहानपणाची, जेव्हा कावळ्याला तहान लागते, जंगलामध्ये उन्हाळ्यात कावळा फिरतो इकडे तिकडे पाण्याचा शोध घेत. मग शेवटी त्या झाडाखाली त्याला फुटलेलं मडकं दिसतं त्या ठिकाणी आणि तो खाली पाणी तळाला असतं. पाणी वर येण्याकरता काय करतो, तो एक खडा आणून टाकतो. तसं आपलं शेतकरी सुद्धा तसंच आहे. शेतकरी सुद्धा तेवढे भगीरथ प्रयत्न करतो. जमीन नांगरटी करतो, वखरटी करतो, पिकं पेरतो, पाणी देतो, खतं देतो. परंतु जसा कावळा बदलला तसा आपला शेतकरी सुद्धा बदलला पाहिजे. कावळ्याने आता खडा उचलण्याचा प्रकार बंद केला आणि त्याने स्ट्रॉ उचलला. त्याने आता तो एक खडा टाकत नाही. आता मी मुद्दाम तो लाईट तिथे दाखवला त्या ठिकाणी वरती. त्याच्या डोक्यात आयडिया काय आली, त्याने खडा उचलायचा कार्यक्रम बंद केला
आणि स्ट्रॉ उचलला आणि स्ट्रॉ जसं आपण कोका कोला किंवा कुठलं कोल्ड ड्रिंक पितो ना, सॉफ्ट ड्रिंक, तसं त्याने स्ट्रॉ उचलला आणि स्ट्रॉने जो पाणी पितो आहे. म्हणून आता हार्ड वर्कर फार्मरची गरज नाही आहे. आता मला अतिशय कष्ट करणाऱ्या फार्मरची आवश्यकता नाही आहे. आता तो फार्मर स्मार्ट फार्मर पाहिजे. त्याने पण आता जास्त कष्ट उचलायचं कारण नाही आहे. आता जसा कावळा स्मार्ट झाला, त्याने कष्ट करायचे हार्ड वर्कर त्याचे काम बंद केलं, तसं शेतकऱ्यांनी सुद्धा नवीन टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. ठिबक सिंचन वापरलं पाहिजे, ऑटोमेशन वापरलं पाहिजे, फर्टिगेशन वापरलं पाहिजे, मशीनने प्लांटिंग केलं पाहिजे, टिश्यू कल्चर तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. तर त्याचं कमी कष्टामध्ये त्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळणार आहे, तर त्याचा जास्तीत जास्त नफा त्याला मिळणार आहे. हे शुगर केनचं प्लांटिंग मेथड दाखवतो आहे. ठिबक सिंचनावरती ऊसाची लागवड कशी आहे, ही सुद्धा कांद्याची नर्सरी करून ट्रान्सप्लांटिंग करता येते. गादी वाफ्यावरती ठिबक सिंचन वेळ ठेवून आजूबाजूला 9 ओळी कांद्याच्या लावण्याचं काम चाललेलं आहे. मी तुम्हाला मल्टीपर्पज ड्रिप सिस्टीमबद्दल बोलतो. ठिबक सिंचन बसवताना असं सिस्टीम बसवा तुम्ही की तुम्हाला सर्व पिकांना वापरता आली पाहिजे. ठिबक सिंचनाच्या इनलाईन वापरायचं आहे. इनलाईन नळ्यामध्ये अंतर किती ठेवायचं आहे, 4 ते 5 फूट किंवा 4.5 ते 5 फूट अंतर ठेवा. 2 नळ्यांमध्ये, 2 ड्रिपरमध्ये अंतर 40 सेंटीमीटर ठेवा आणि ड्रिपरचा प्रवाह 4 लिटर निवडा. ही सिस्टीम आपल्याला कशाला वापरता येईल, ही सिस्टीम आपल्याला भाजीपाला लावायचं असेल तर भाजीपाल्यामध्ये टोमॅटो आहे, ढोबळी मिरची आहे, मिरची आहे, वांगे आहे, बटाटे आहे, कांदा आहे, लसूण आहे, हळद आहे, आलं आहे, कोबी आहे, फुलकोबी आहे, टरबूज आहे, खरबूज आहे, काकडी आहे आणि शेंगा. मग तुमचं शेवगा असेल किंवा गवार असेल, चवळी असेल, बरबटी असेल, कुठलाही वाल असेल, वाटाणा असेल, कुठलाही चालेल. नंतर तृणधान्यामध्ये मका असेल, गहू असेल, भात असेल, भाताकरता सुद्धा हीच सिस्टीम आपल्याला वापरता येईल. त्याच्यानंतर पल्सेस कडधान्यामध्ये हरभरा असेल, चना किंवा तूर असेल, त्याला हीच सिस्टीम आपल्याला वापरता येईल. तेलबियामध्ये भुईमुग असेल, सोयाबीन असेल, सूर्यफूल असेल, एरंडी असेल, यासुद्धा ही सिस्टीम आपल्याला कोणताही बदल करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर नगदी पिकामध्ये कापूस असेल, ऊस असेल, फळ पिकांमध्ये केळी असेल, पपई असेल, स्ट्रॉबेरी असेल, द्राक्ष असेल, अल्ट्रा हायड्रेसी प्लांटिंग मँगो असेल, अतिघनदाट आंब्याची लागवड असेल, अतिघनदाट पेरूची लागवड असेल, अतिघनदाट डाळिंबाची लागवड असेल, अतिघनदाट काजूची लागवड असेल, या सर्व पिकांसाठी जी ठिबक सिंचन पद्धती आपण निवडलेली आहे त्याच ठिबक सिंचन पद्धतीचा कोणताही बदल न करता जशीच्या तशी ती सिस्टीम आपल्याला वापर करता येते. म्हणून याला मल्टीपर्पज बहुपीक पद्धतीची ठिबक सिंचन पद्धती आहे आणि अतिशय फायदेशीर तंत्रज्ञान आहे. अलीकडे आमचे शेतकरी बाजरी असेल, गहू असेल, मका असेल, ज्वारी असेल, त्यासाठी सुद्धा आपण ठिबक वापरायला लागलेले. त्यांना आता सांगायचं काम नाही. आमच्याकडे तर जिथे केळी तिथे नळी, जिथे पाणी तिथे ठिबक. आता कोणी आमच्याकडे सांगा, आता हे वय पण राहणार तिथं, हा पिरियड पण राहिला नाही आता. खरं म्हणजे ह्या तंत्रज्ञानाचं वय आता 30 वर्ष झालेलं आहे. 30 वर्षानंतर तुम्ही म्हणा की ठिबक सिंचन लावा, याला म्हणणं काय अर्थ येतं. आता विविध प्रकारच्या पिकांच्या सक्सेस स्टोरीज आहेत. द्राक्षामध्ये राजेंद्र ब्रह्मेचा आहे, गाव त्यांचा ओढा, नाशिक जिल्ह्यामध्ये 9/5 वरती द्राक्ष लावले. एकरी 25 टन द्राक्षाचं उत्पादन घेतलं. डाळिंबाचं टिश्यू कल्चर लावलं. मोहन जाधव यांनी सेंदाणे गाव त्यांचं आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये 12 टन उत्पादन काढलं त्यांनी. टिश्यू कल्चर केळीची लागवड केली. प्रेमानंद महाजन तांदळवाडीचे जळगाव जिल्ह्यामधले 6/5 वरती टिश्यू कल्चर केळीची लागवड केली. एकरी 51 टन केळीचं उत्पादन काढलं. पपईची लागवड केली पुंडली भडांगे यांनी, पौर जिल्हा जळगाव 7/7 वरती एकरी 60 टन पपईचं उत्पादन काढलं. मोसंबीचं उत्पादन गणेश पडूळ अंतरवाला जालन्यामध्ये 18/18 वरती मोसंबीची लागवड आहे. एकरी 16 टन मोसंबीचं उत्पादन काढलं. नंतर मँड्रिन ऑरेंज संत्राची लागवड केलेली दिनकर गांगडे यांनी, मोर्शी जिल्हा अमरावती 18/18 वरती संत्र्याची लागवड आहे.
साधारणपणे एकरी 15 टन उत्पादन संत्रीचं काढलेलं आहे. त्याकरता डबल इनलाईनचा ते वापर करत आहेत, दोन्ही बाजूला इनलाईन सिस्टीमचा वापर करता येते. त्याच्यानंतर डोबळी मिरचीमध्ये ज्ञानेश्वर क्षीरसागर आहेत उगाव नाशिकचे, एकरी 65 टन मेट्रिक उत्पादन काढलं. नंतर अनंत परिहार रंगीत डोबळी मिरची एकरी 42 टन उत्पादन काढलं. मिरची हिरवी मिरची शहाद्याचे दशरथभाई पटेल बांबळोद तालुका शहादा नंदुरबार जिल्ह्यातले एकरी 52 टन उत्पादन काढलं. टोमॅटो एकरी 65 टन जनार्दन अधिकाऱ्यांनी काढलं आहे. टरबूज जयपाल मोरे यांनी इनलाईनवरती टरबूज काढलं गादी वापर करून, एकरी 40 टन टरबूज उत्पादन काढलेलं आहे. हळद युवराज फिरके नावी तालुका जिल्हा जळगाव साधारणतः 30 टन फ्रेश जे हळद आहे ताजी हळद उत्पादन काढलेलं आहे. आणि आल्यातसुद्धा डी के महाजन यांनी एकरी 22 टनचं आल्याचं उत्पादन काढलेलं आहे. शेतीमध्ये हे 4 चॅलेंजेस कायम राहणार आहे महाराष्ट्र शेतीवर. मी आधीच म्हटलं महाराष्ट्राच्या शेतीमध्ये 4 चॅलेंजेस आहे. एकूण म्हणजे 18% बागायती क्षेत्र आहे आणि 82% कोरडवाहू क्षेत्र आहे रेनफेड. ह्याच्यामध्ये 4 चॅलेंजेस आहे. पाण्याची दुर्भिक्ष कायम राहणार आहे, पाण्यात दुर्भिक्ष, पाण्याची टंचाई कायम राहणार आहे, खताची टंचाई आहे, विजेची टंचाई आहे आणि मजुराची टंचाई कायम आहे. जरी लोकसंख्या पटीने वाढत असली तर शेतात काम करणाऱ्या मजुरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. म्हणून या 4 समस्यांवरती रामबाण उपाय कोणता असेल तो सूक्ष्म सिंचन पद्धतीशिवाय दुसरा पर्याय जगाच्या पाठीवर कोणताच नाही. लक्षात ठेवा, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर केला तर पाण्याची बचत 50% तुमची बचत होणार आहे. खतांच्या बचतीमध्ये 33% बचत तुमची होणार आहे. विजेमध्ये सुद्धा 33% बचत होणार आहे आणि मजुरामध्ये 40% बचत होणार आहे. त्यामुळे सर्व घटकांची बचत होणार आहे, तुमचा उत्पादन खर्च कमी होणार आहे. आणि या समस्यामध्ये रामबाण उपाय हा ड्रीप फर्टिगेशन एवढाच आहे. सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करणं ही काळाची गरजच आहे. मित्रांनो, आपली इच्छा असो की नसो काळानुरूप आपल्याला बदलावंच लागेल. आणि आपल्याला कमी जागेमध्ये अधिक उत्पादन जर काढायचं असेल तर आपल्याला कोणत्याही पिकासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करण्याशिवाय आपल्याला पर्याय आपल्यासमोर नाही आहे. एक तर ठिबक सिंचन पद्धती वापरा, जैन ठिबक किंवा जैन स्प्रिंकलरचा वापर तुम्ही करू शकता. विचार करायचा आहे पुन्हा पाटपाणी पद्धती शेती करायची आहे का थेंबावरती शेती करायची. आजचं विचाराचं खाद्य हेच आहे. पुढची शेती पाटपाण्यावरची शेती, लोंढ्यावरती शेती करायची का थेंबावरती शेती करायची हे आपण ठरवायचं. कुणाला काही प्रश्न असेल, काही माहिती पाहिजे असेल त्याने माझा नंबर घ्या. व्हॉट्सअपवरती हाच नंबर माझा आहे. ईमेल ID पण खाली दिलेला आहे. किंवा ट्विटरवर करायचं आहे ट्विटरवरती करू शकता. फेसबुकवर पाहिजे फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती करू शकता. माझा नंबर हाच आहे. मेल ID खाली दिलेला आहे. कोणत्याही पिकावरती काही प्रश्न असेल तर मी आवर्जून विचारा. पपईची पीक वॉटर रिक्वायरमेंट जी आहे पपईची, मे महिन्यामध्ये झाडावरती जर 100 किलो फळं असतील तर अशा झाडाला फक्त 25 ते 30 लिटर पाण्याची गरज आहे. तुमचं जर आता हिवाळ्यामध्ये जर झाड तुमचं आलेलं असेल, 6 महिन्याचं पीक असेल तर त्याला 15 लिटरपेक्षा जास्त पाणी द्यायची गरज पडणार नाही, कारण टेम्परेचर कमी आहे आता. कारण पपई पीक जे आहे ना पाण्याला अत्यंत संवेदनशील आहे, अत्यंत संवेदनशील. थोडंही पाणी जास्त झालं की त्याचा शेंडा लवकर पिवळा पडतो. शेंड्याकडे लक्ष द्यायचं. शेंड्याकडे पपईचं जर पीक बघायचं असेल तर त्याला बघताना वरून बघायची सुरुवात करायला पाहिजे शेंड्यापासून. हां, पपईच्या झाडासाठी तुमच्या खोडापासून साधारणपणे 1 ते 3 फूट अंतरावर तुमचे लॅटर असले पाहिजे. खूप जास्त लांब ठेवण्यात काही अर्थ नाही. पपईचे मुळे 40 पहिले 20 सेंटीमीटर थरामध्येच पपईचे मुळे आहेत. जेव्हा तुम्ही जमीन वापसा अवस्थेमध्ये ठेवताय ना तेव्हा तुमचे लॅटरल तेवढ्या अंतरावरती ठेवा. जर तुम्ही ठिबक सिंचन असे 8 दिवसांनी एकदा वापरत असाल तर तेव्हा तुम्हाला लॅटरल तुम्हाला लांब ठेवण्याची हरकत नाही त्यावेळेस. पण जमिनीमध्ये कायम वापसा ठेवा, असंच तुम्ही ठिबक सिंचन चालू. कॉटन जर तुम्ही मे महिन्यात लावला तर त्यावेळेला फक्त 15 मिनिटं ठिबक चालवायचं. 4 लिटरचा ठिबक सिंचन बसवलेला असेल, ट्रिपर बसवला असेल तर फक्त 15 मिनिटं ठिबक चालवायचं, म्हणजे 1 लिटर पाणी त्याला मिळेल. लागवड करताना एकच बी लावायचं आहे. सुरुवातीच्या महिन्याभरामध्ये समजा कापसाची पीक वॉटर रिक्वायरमेंट जी आहे ती सर्वात जास्त ही ऑक्टोबर महिन्यामध्ये असते. ऑक्टोबर महिन्यामध्ये भाद्रपदाच्या महिन्यामध्ये टेम्परेचर सडन वाढलेलं असतं आणि झाडावरती फुल लोड असतो. 50-60 परिपक्व अवस्थेमध्ये असतात, काही पात्या अवस्थेमध्ये असतात, काही फुलावस्थेमध्ये असतात.
अशा वेळेला ठिबक सिंचन संच आपल्याला 2.5 तास चालवायचा. समारोप कार्यक्रम म्हणजे 7 ते 8 लिटर पाणी आपल्याला दिलं गेलं पाहिजे. सर आमच्या एरियामध्ये कसं आहे आता विदर्भामध्ये म्हणजे आमच्या एरियामध्ये नागपूर डिस्ट्रिक्ट हां सांगा ना. लेट लावून केलं आहे ते कपाशीची. तुम्ही जे बोलले समजा मे महिन्यामध्ये तिकडे जळगाव साईडला होते, हो इकडे जूनच्या पहिल्या हप्त्यापासून सुरुवात होते तर जूनच्या शेवटपर्यंत चालते बरोबर. पूर्ण. त्याच्यामुळे काय होते की जो हा जो तुम्ही म्हणता की त्याला फळं वगैरे याचा काळ हा लेट असतो इकडे थोडा जळगावच्या वगैरे तुलनेत. तर या महिन्यात तुमचं फुल प्लसमध्ये आता यामध्ये आलेलं आहे आता का? आहे याच्या आधी मग या महिन्यामध्ये तुमचं टेम्परेचर कमी झालेलं आहे तर 7 ते 8 लिटर पाणी द्यायची आवश्यकता नाही. तेव्हा तुला 4 ते 5 लिटर पाणी दिलं तरी त्या पुरे होणार त्याला, कारण त्यावेळेला तुमचं इव्हॅपोरेशन कमी आहे. किती 2 लिटर डिस्चार्ज आहे सर आपला. 2 लिटर असेल ना तुम्हाला 4 लिटर पाणी 2 तास मला सिस्टम चालू लागेल तुम्हाला. हो बरं बरं सर, दुसरा प्रश्न असा होता की त्याच्यामध्ये इंटरक्रॉप म्हणजे तूर आहे, हां. तुरीचं इंटरक्रॉप आहे, तर हां. तुरीवरती काही इफेक्ट होईल का त्या पाण्याचा? तुरीला पाणी अतिशय कमी लागतं. जर पाणी जर जास्त झालं तर त्याला फिजरियम विल्ट त्याला येतो. मर झालं तर जमिनीची झाडं हिरवी झाडं बसायला लागतात तुमची. त्यामुळे तुरीला पाणी अत्यंत कमी आठवड्यातून एकदा दिलं तर हरकत नाही. त्याला जास्त पाणी देऊ नका तुम्ही. हां थँक्यू सर. नमस्कार नमस्कार म्हणलं. हां नमस्कार नमस्कार. इरिगेशन पोटेन्शियल वाढविण्याच्या दृष्टीने जैन इरिगेशन तर्फे शेतकऱ्याला काही सबसिडी देण्यात येते का? आमच्याकडनं काही सांगतो बरं, शासनातर्फे काही अशा काही योजना आहेत का? काय शासनाच्या आहे त्यात म्हणजे म्हणजे किती कोणत्या कास्तकाराला किती सबसिडी आहे किंवा काय सबसिडी आहे सांगू शकाल का थोडं? तुम्ही कुठल्या गावात आले? आम्ही नागपूर जिल्हा. नागपूरला आमचं ऑफिस आहे बस स्टँडच्या जवळ. बरं तिथे आमचे जी पवन नावाचे मॅनेजर आहेत. बरं, आमचे ॲग्रोनॉमिस्ट पण आहे. मी तुमच्या जळगावला 50 शेतकऱ्यांना घेऊन पेंच प्रकल्प अंतर्गत आलो होतो. अरे वा. त्यावेळेस तुमच्या प्रोजेक्ट अतिशय चांगला आहे आणि आपण फार आघाडीवर आहात. Thank you. त्याबद्दल आम्ही धन्यवाद. Thank you. तसाच प्रकल्प तुम्ही नागपूरमध्ये राबवावा ही आमची इच्छा. बरं नक्की विचार करू शकता सर. पुन्हा सर्वांचे मी आभार मानतो आणि इथे थांबतो. नमस्कार, जय हिंद.